2015च्या जवळपास 4 एप्रिलला माझी मिसेस गेली. 2 एप्रिलचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये लाईफला टर्निंग पॉईंट देणारा ठरला. म्हणजे तो जर दिवस नसता, त्या दिवशी जे घटना घडल्या त्या जर घडल्या नसत्या तर कदाचित आज मी जिवंत पण नसतो. पंचगव्य, आयुर्वेद आणि निसर्गोपचार याच्यामधला फरक काय, डिफरन्शिएट कसं करायचं? तिथून आम्ही घरी आल्यानंतर आम्हाला एक गोष्ट फक्त जाणवली चांगली. काय झालं की जे कॅन्सर पेशंट जेवढे पण जातात ते सगळे कॅन्सर पेशंट, सगळं मसल मास जे आहे, मांस वगैरे शरीरावर सगळं आहे, ते सगळं कमी 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 होत जातं. फक्त बोनी स्ट्रक्चर राहतं, हाडांचा सापळा फक्त शिल्लक राहतो. आणि प्रचंड वेदना, म्हणजे कॅन्सरच्या पेशंटमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक त्या आजार नाहीये, त्याच्या होणाऱ्या वेदना. तर आम्ही घरी गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30ला डोस द्यायचा म्हणून घरी गेलो आणि त्याच दिवशी रात्री 3:30 वाजता माझी मिसेस गेली. तुम्ही जसं म्हणलं की पंच महाभूत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तर अग्नीचं जास्त महत्त्व सांगितलं जातं. हे नक्की एक्झॅक्टली काय? कॅन्सरमध्ये सगळ्यात पहिली कॅन्सरची सुरुवात ही गाठीपासून होते. म्हणजे पहिली शरीरामध्ये गाठ बनते. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदावले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये आज डॉक्टर दीपक तुपे सर आलेले आहेत, ज्यांनी पंचगव्य, निसर्ग उपचार आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून खूप साऱ्या पेशंटला निरोगी आयुष्य दिलेलं आहे. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरती सुद्धा त्यांनी खूप सारं रिसर्च करून पेशंटला खूप चांगलं जीवन जगायला प्रवृत्त केलं आहे किंवा जीवन मिळवून दिलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सो खूप साऱ्या लोकांना खूप सारे आजार आहेत आणि आपण ॲलोपॅथीच्याद्वारे औषध गोळ्या घेतो आहे. तात्पुरत्या स्वरूपात तो आजार दाबण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याकडं होमिओपॅथी आहे, त्याच्या माध्यमातून बरेचसे लोक ट्रीटमेंट घेतात. पण आपलं जे मूळ आयुर्वेद आहे किंवा पंचगव्यांची जी ताकद आहे, निसर्ग उपचाराची जी ताकद आहे, बघा एखादी बिल्डिंग खराब झाली, भिंत पडली, तर तिला जर रिपेअर करायचं असेल तर सिमेंट, वाळू आणि विटाचीच गरज पडते. तसं आपलं शरीर जर कुठं रोगी झालं आहे किंवा काही प्रॉब्लेम आला आहे तर निसर्गातूनच ते शरीर बनलं आहे, तर निसर्गाच्या माध्यमातूनच ते रिपेअर केलं पाहिजे. सो आज दीपक सर आपल्याला या विषयावरती खूप सारं मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हाला कुठलाही आजार असेल, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने कोणी पीडित असेल तर अशा लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. तुम्हाला कोणताही असा गंभीर आजार होऊ नये याच्यासाठी सुद्धा आजचा हा जो पॉडकास्ट आहे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर शेवटपर्यंत या पॉडकास्टला पूर्ण बघा. तुमच्या दिनचर्येमध्ये काही बदल करून सुद्धा तुम्ही एक निरोगी आयुष्य जगू शकाल अशी मी अपेक्षा धरतो. सो स्वागत करूयात आपण दीपक तुपे सरांचं आजच्या पॉडकास्टमध्ये. दीपक सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार सर. नमस्ते. दीपक सर, मला आहे ना तुमची थोडीशी लाईफ जर्नी सांगा, त्याच्यानंतर आपण तुम्ही कसं आयुर्वेद किंवा या फील्डकडे वळलात त्याच्याबद्दल जाणून घेऊ. पहिलं सुरुवात, तुमचं शिक्षण काय किंवा तुम्ही सुरुवातीच्या काळात काय केलं, तुमची बॅकग्राऊंड काय इन शॉर्ट? तसं बालपण माझं सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये एलमरोडी नावाचं छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं. अगदी जे जिल्हा परिषद शाळेतलं शिक्षण असतं की अगदी लहानपणीचा जो आनंद घेणं त्या काळातलं जे होतं ते सगळं चालू होतं. आणि बालपणात खेड्यापाड्यातले संस्कार जे असतात ते आपल्यावरती होत जातात. उपचारामध्ये खेड्यापाड्यामध्ये छोटे मोठे कुठेतरी वनौषधी, जडीबुटी एखादा घेत असतो, काहीतरी कामिणी झाले, गळ्यात माळ घालत असतो, हे सगळं लहानपणापासून बघत आलेलो असतो. 9वीला 1995 साली आम्ही मुंबईला आलो. माझे वडील आर्मी रिटायर्ड होते, नंतर सिडकोमध्ये जॉबला लागले आणि त्यांनी घर घेतलं आणि मग कुटुंब सर्व आमचं मुंबईला आलं. मग तेरणा विद्यालय, नेहरू, नवी मुंबई इथे माझी 10वी झाली. 11वी सायन्स माझं, 11वी-12वी सायन्स मॉडर्न कॉलेज, जे आत्ता कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी म्हटलं जातं, तिथे झालं. त्यानंतर मॅथमॅटिक्स हा विषय चांगला असल्यामुळे दुर्दैवाने काय झालं, 12वी सायन्सला असताना बायोलॉजी विषय चांगला येत असतानाही बायोमध्ये आपल्याला काही करायचं नाही म्हणून बायोलॉजी ड्रॉप केला, जॉग्राफी घेतला. जुलै महिन्यामध्ये जवळपास फॉर्म भरतात तेव्हा, आणि मॅथ्समध्येच करिअर करायचं आहे असं ते त्यावेळेच्या डोक्यात होतं. ओके.
आणि मग BSc मॉडर्न कॉलेजला तिथे वाशीला नव्हतं, मग गुरु नानक खालसा कॉलेज माटुंग्याला तिथे BScला ॲडमिशन घेतलं. त्या दरम्यान माझं तिथे NCC पण झालं. आणि BSc झाल्यानंतर माझे शाळेतले शिक्षक जे गणितासाठी मला खूप हुशार मानायचे ते भेटले आणि म्हणाले पुढे काय करणार आहेस. म्हटलं आता अजून तर काही ठरवलं नाही. मग ते म्हणाले गणित विषय तुझा चांगला आहे. म्हणजे सुदैवाने 1997च्या बॅचमध्ये महाराष्ट्रामध्ये 75 पैकी 74 मार्क्सचा बोर्डात पहिला विद्यार्थी होता बीजगणितामध्ये आणि मला 73 मार्क्स होते. अरे वा. आणि म्हणून सरांचं असं मत आहे की तू गणितामध्ये काहीतरी चांगलं करशील, ते अनालिटिकल माइंड तुझ्याकडे आहे, तू त्या फील्डला जा. आणि मग क्लासेस सुरू करायला मला त्यांनी सांगितले आणि मग क्लासेस सुरू केले. सरांनी सांगितलं BSc झाल्या मुंबईला सुरू केले. आणि 2002 पासून ते 2000 जवळपास 8 पर्यंत नेरूळ, जुईनगर आणि कामोठे या 3 ठिकाणी त्रिमूर्ती क्लासेस नावाने माझे क्लासेस चालू होते. 350 विद्यार्थ्यांनी 22 स्टाफ माझ्या हाताखाली तेव्हा कामाला होता. अरे वा. आणि तेव्हा माझं BEd झालेलं नव्हतं. मग आमचे तेच सर भेटले, म्हणाले गव्हर्नमेंटचं काही खरं नाहीये, आज ना उद्या क्लासेस होती, काहीही गदा येऊ शकते, तू BEd करून घे. मग गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन पनवेलला आहे मुंबईला, जिथे BEd झालं माझं. आणि BEdला असताना आम्हाला सोनवणे सर म्हणून नाशिकचे आहेत, ते प्राचार्य होते. त्यांनी एक दिवस मला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि म्हणाले दीपक, सहज म्हणजे रेग्युलर जी मुलं हॉस्टेलला राहून BEd करतात त्यांना BEd करणं जड जातं आणि मी तुझी माहिती घेतली, तू 3 क्लासेस सांभाळून BEd करतोयस, तुझ्यामध्ये मला काहीतरी एक वेगळं स्पार्क दिसतोय, तू क्लासेसमध्ये अडकू नको. म्हटलं मग काय करायला हवं सर. बर. म्हणाले एखादं गुरुकुल पद्धतीची शाळा सुरू कर. बर. मग ते संस्था रजिस्ट्रेशन काय असतं, ट्रस्ट कशी बनते, जी बॉडी काय असते, इथेपासून सगळे आपल्या शून्यातून पुन्हा सुरुवात. रजिस्ट्रेशन केलं. वडूजला, सातारा जिल्ह्यामध्ये वडूज या ठिकाणी 5 एकर जमीन खरेदी केली आणि निवासी पद्धतीचं गुरुकुल सुरू केलं. बर. आणि मामाचा मुलगा माझा होता, त्याला मी तिथलं मॅनेजमेंट द्यायचं आणि आपण एक स्टेबल होईपर्यंत फायनान्शियली आपण मुंबईवरून बॅकअप द्यायचं आणि एकदा सेटल झालं. त्यावेळेला किती क्लासेसचा बिझनेस किती होता तुमचा? 350 विद्यार्थ्यांनी 22 स्टाफ माझ्या हाताखाली तेव्हा कामाला होता. 25 लाखाच्या वरती टर्नओव्हर तेव्हा होता. 2008च्या जवळपास 25 लाखाच्या वरती टर्नओव्हर होता तेव्हा. तुम्ही शाळा करण्याचा निर्णय घेतला आणि शाळा सुरू केली 2009च्या दरम्यान. आणि ज्या वर्षी शाळा सुरू केली त्या वर्षी मराठी शाळांच्या मान्यतेला स्टे आला. बर. आणि 5 वर्ष विना मान्यतेची शाळा, ह्या शाळेत मुलं दाखव, त्या शाळेत मुलं दाखव, असं त्याचे सरकारी पळवाटा असतात, त्याच्यातून ते झालं. आणि दुर्दैवाने 2012 साली माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला. बर. मग वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झालं. दाढ जी असते ती रात्री 1च्या दरम्यानची दाढ हाताने निघाली. बर. आणि रक्तप्रवाह एवढा सुरू झाला की पूर्ण शर्ट रक्ताने भिजला. म्हणजे एक सामान्य कुटुंब असतं आम्ही त्यावेळेस होतो, आम्हाला काहीच मेडिकल नॉलेज किंवा हे सगळं काही माहित नसतं आपल्याला. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही गावातल्या एका डेंटिस्टकडे त्यांना घेऊन गेलो. तर डेंटिस्टने तपासलं आणि मला बाजूला घेताना सांगितलं जेवढ्या लवकर त्यांना मुंबईला घेऊन जाता येईल तिथे घेऊन जा. म्हटलं मुंबईला कुठे तुमचं जवळचं हॉस्पिटल वगैरे एखादं. तर म्हटलं तुम्ही सजेस्ट करा कोणत्या हॉस्पिटलला न्यायला हवं. तर मग त्यांनी सांगितलं माझे एक मित्र कळंबोलीला MGM हॉस्पिटल आहे, तिथे ऑन्को सर्जन आहेत, कॅन्सरचे सर्जन आहेत, तुम्ही तिथे जावा, मी त्यांना सांगून ठेवतो. आपण नेहमी रेफरन्सने द्यायचा प्रयत्न करतो. मग लगेच दुसऱ्या वर्षी वडिलांना घेतला, आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्याने सांगितलं की तो जसं रेग्युलर मांसाचा तुकडा काढला, टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर मग बायोप्सीचा रिपोर्ट आला आणि रिपोर्टमध्ये स्क्युमस सेल कार्सिनोमा असा रिपोर्ट आला. आता तेव्हा तर आपल्याला काय माहित नसतं, आपण एक शिक्षक असतो आणि आपल्याला काहीच माहित नव्हतं तेव्हा. म्हणजे डॉक्टर सांगतील त्या फ्लोने आपण ट्रीटमेंट करत गेलो. 2 महिने फक्त शुगर नॉर्मल होण्यासाठी त्याने हॉस्पिटलाइज करून ठेवलं होतं. कम्प्लीट 2 महिने. आणि आहारामध्ये काय तर फक्त उकळलेली भाजी, त्यात मीठ टाकायचं नाही, काय नाही, मेथी पालक जी पालेभाजी असतील त्या उकळायच्या, तेवढंच त्यांना आहार म्हणून द्यायचं. कारण काही केलं तर शुगर कंट्रोल येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इन्शुलिन दिलं तरी शुगर नॉर्मल रेंजला येत नाही आणि तोपर्यंत सर्जरी होऊ शकत नाही. सांगते तसं केलं. सरासरी जूनच्या जवळपास सर्जरी झाली. त्यानंतर मग रेडिएशन किमो रेग्युलर प्लॅनप्रमाणे त्यांनी सजेस्ट केलं रेडिएशन किमो घ्यावे लागतील. मग कराडला कृष्ण हॉस्पिटल आम्हाला जवळ होतं. मग तिथे माझा लहान भाऊ आणि आई आणि बाबा खोली घेऊन तिघं कराडला राहिले. जवळपास 1.5 महिन्याचं ते शेड्यूल होतं. पूर्ण सायकल झाले किमोचे, रेडिएशनचे. आणि म्हणजे माझे वडील नेहमी असे म्हणायचे की आरोग्य, स्वतःचं शरीर कसं सांभाळायचंय बापाकडे बघून शिका.
15 वर्ष आर्मीची सर्व्हिस, त्यात शांती सेनेमध्ये श्रीलंकेला गेले होते तेव्हा 2 देशांचा पगार घेतला, आणि आता 15 वर्ष सिडकोची सर्व्हिस. तुमचं जेवढं वय नाही एवढी माझी गव्हर्नमेंटची सर्व्हिस झाली. बरोबर. आणि एवढ्या दिवसामध्ये मी एकही दिवस हॉस्पिटलाइज नाहीये. ग्रेट. हा, एवढं चांगलं शरीर मी सांभाळलंय म्हटले. लहानपणी म्हणजे त्यांच्या लहानपणी म्हणजे 2 बैल जुंपून बैलगाडी घेऊन तलावावरची कामं 17 वर्षी केली. 18 वर्ष 3 महिने वय असताना आर्मीमध्ये भरती झाले होते. बर. आणि तेव्हापासून कष्ट करत आलोय म्हणायचे. मग आम्हाला हा प्रश्न पडायला लागला की जर एवढं चांगलं शरीर सांभाळलंय म्हणतात आप्पा, मी म्हणायचो, तर मग कॅन्सर सारखा आजार ह्यांना अचानक कसा काय होऊ शकतो. म्हणजे आपण अचानक हा शब्द वापरतो. अचानक म्हणजे काय, जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा तो एकदम स्ट्राईक झालेला असतो आपल्यावरती. त्याच्या अगोदर आपल्याला माहित नसतं की शरीर कुठे चाललंय. एक्झॅक्टली. आणि मग हे झाल्यानंतर आम्ही शोधायला सुरुवात केली मी की काय नेमकं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सरचं जे स्तोम वाढत आहे नेमकं कारण काय आहे. मग राजीव दीक्षित नावाची एक व्यक्ती, संपूर्ण देश त्यांना राजीव म्हणून ओळखतो, त्यांना ऐकलं. दुर्दैवानं 2010 सालीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. मग त्यांच्या सीडीज तेव्हा अवेलेबल होत्या. मग त्या सीडीज कंटिन्यू आम्ही ऐकत राहायचो. मग ते देश काय होता सगळ्या गोष्टी त्यांच्या सांगितल्या. सगळं ऐकल्यानंतर लक्षात आलं की अरे आहार बिघडलाय. मूळ कारण आहार आहे, शेती आहे, गायी नाही आपल्या घरामध्ये, ही मूळ कारण आहेत. आपण वरच्यावर मुलामध्ये याचं काम करतोय, हे नाही होणार. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा दुसरा स्ट्राईक आम्हाला बसला. माझी मिसेस म्हणजे पहिली पत्नी 2015 साली ती टीबी मध्ये गेली. बर. लोकांच्या दृष्टीने ट्युबरक्युलोसिस होता. पण वडिलांत असं झाल्यामुळे आम्ही थोडंसं कॉशियस झालो होतो की नेमकं मेडिकल सायन्स मध्ये काय चालेल, काय करतात. जिथे डॉक्टरकडे घेऊन जाईल तो डॉक्टर सांगायचा MDR वरती केस गेलेली आहे, मल्टिपल ड्रग रेजिस्टन्स. म्हणजे बॉडी मॉडर्न ड्रगला, ॲलोपॅथिक इंजेक्शन औषध म्हणतो त्यांना सपोर्ट नाही करत आहे, रेजिस्ट करते, विरोध करते, स्वीकारत नाहीये. तर म्हटलं पुढे ट्रीटमेंट काय, तर ते म्हणायचे नाही 9 महिन्याचे इंजेक्शन घ्यायचे. एक सामान्य माणूस मला प्रश्न पडायचा, जर बॉडी ड्रगला रेजिस्ट करते तर इंजेक्शन देऊन काय होणार आहे. बरं. अगोदरच CAT 1ची ट्रीटमेंट म्हणजे सरकारी दवाखान्यात ज्या टीबीसाठी जे प्रोटोकॉल असतो तो पूर्ण फॉलो करत असताना जे प्रॉब्लेम्स आले होते की गोळी समोर बघितली तरी उलटी व्हायची. बरं. गोळी आज जातच नाहीये. प्रॉब्लेम हा होता की तिचं वय होतं फक्त 32 किलो. आणि त्यांच्या प्रोटोकॉलनुसार 32 पेक्षा जास्त वजन असेल तर 500 mg ची गोळी दिली जायची, आणि 32 पेक्षा कमी वजन असेल तर 1 mg ची गोळी दिली जायची. मग मी त्या MD डॉक्टर्सना सातारा सिव्हिलमध्ये जाऊन रिक्वेस्ट केली की तुम्ही अप्पर कॅटेगरीमध्ये पेशंटला कन्सिडर करा, 32+ एज कन्सिडर करा, आणि 500 mg जर देत असेल अल्टरनेटिव्ह तर कुठेतरी टॉलरेट होईल. नाही म्हणाले, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोटोकॉल असतो तो आम्हाला मोडता येत नाही. आपण म्हटलं पेशंटला गोळी घेतली समोर आली तरी उलटी होते, खाल्ल्यानंतर तर लांबच, इथे काय करायचं. तर डॉक्टरांनी सल्ला काय द्यावा, केळी घ्या म्हणाले. केळी, एवढा केळीचा तुकडा घ्या, त्यात गोळे घाला आणि डायरेक्ट गिळायला सांगा. मी रिटर्न निघालो साताऱ्यावरून, केळी घेतली, मिसेसला दिली आणि म्हटलं हे केळीचं ही गोळी घे, केळीमध्ये घाल. डॉक्टर सांगितलं तसं कर, डॉक्टर सांगतील ते ऐकणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं. तिने घेतलं, खायचा प्रयत्न केला आणि हसायला लागले. म्हटलं हसते का, म्हणजे एक काम करा, एवढाच तुकडा तुम्ही घ्या, त्यात गोळी टाकू नका आणि तुम्ही न चावता गिळून दाखवा आम्हाला. बरोबर. म्हटलं असं करा तरी. म्हटलं मग माझ्या लक्षात ट्यूब पेटली की अरे न चावता आपण गिळूच शकत नाही. राईट. शरीर आपण समजूनच घेत नाही आहोत. शरीर चावल्याशिवाय गिळणार नाहीये, आणि चावलं की त्या गोळीचा स्मेल असेल किंवा त्याची उग्रता आहे तोंडात येणार आहे, पुन्हा उलटी होणार आहे. बरोबर. मग अशा कंडिशनमध्ये म्हणजे पेशंटला अगोदर काही प्रमाणात औषध दिली होती. मग आम्हीच म्हटलं की ठीक आहे, मग पुन्हा दुसऱ्या डॉक्टरला भेटलो. वाशीला आम्ही ट्रीटमेंट चालू केली. त्या डॉक्टरने सांगितल्यानंतर त्यांचा प्रोटोकॉल पूर्ण फॉलो केला. तरीही 2015 मध्ये म्हणजे त्याच्या अगोदरचा 2015च्या जवळपास 4 एप्रिलला माझी मिसेस गेली. 2 एप्रिलचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये लाईफला टर्निंग पॉईंट देणारा ठरला. म्हणजे तो जर दिवस नसता, त्या दिवशी जे घटना घडल्या त्या जर घडल्या नसत्या तर कदाचित आज मी जिवंत पण नसतो. अरे बापरे, काय घडलं असं? झालं होतं असं की त्या दरम्यान वडिलांचं झालं तर मी पंचगव्यचा कोर्स करायला चेन्नईला गेलो. चेन्नईमध्ये जाऊन पंचगव्यचा कोर्स केला. विषय हा होता की आत्ता आपल्याकडे बायोलॉजी आपण ड्रॉप केली होती 12वीला, BMS करायचं तर आपल्याला ऍडमिशन कोण देणार नाहीये, करायचं काय.
मग तेव्हा पंचगव्य हा विषय राजूभाईंच्याकडून समजला होता. नवीनच पंचगव्याची चळवळ तेव्हा उभी होत होती की देशी गायचे जे 5 गव्य आहेत, दूध, दही, तूप, गोमूत्र, शेण, हे मुख्य औषधी आणि त्याच्यावर काय निसर्गात आढळणाऱ्या वनौषधीचं कॉम्बिनेशन करून औषध म्हणून काय गोष्टी. मग मी आमच्या गुरुजींना विचारलं की गुरुजी मिसेसला असा असा प्रॉब्लेम आहे आणि MDR वरती केस गेलेले, तर काय करायचं. गुरुजी म्हणाले, अहो आपल्याकडे एवढी चांगली गायीपासून बनणारे औषध आहेत, MDR वर गेलेल्या केसेसना या औषधांनी TB बरा होतो, तुम्ही आपलं औषध का नाही चालू करत. म्हणजे गुरुजी कॉन्फिडन्स येत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे म्हणाले. तुम्ही कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये अनावश्यक भीती घेतल्यामुळे कॉन्फिडन्स येत नाही. जोपर्यंत तुम्ही काम नाही करणार तोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही. आणि मग मिसेसला जेव्हा आपली औषध आपण चालू केली, त्याच्यानंतर बेड रिटर्न झालेला पेशंट चालायला लागला. बर. जानेवारीच्या संक्रांतीला गावामध्ये पूर्ण संक्रांतीचे जे साहित्य सगळं मटेरियल घेऊन अर्धा किलोमीटर जाऊन चालून आली ती. नंतर गाडीवरती आम्ही घरी आलो. एवढी हेल्दी रिकव्हरी झालेली. आणि फेब्रुवारी एंड मार्चच्या जवळपास पुन्हा ती रिव्हर्स व्हायला लागली. तर नवीन आपण असल्यामुळे मला नेमकं लक्षात येत नव्हतं की नेमकं काय झालंय, कारण तेवढा नंबर ऑफ केसेस आपण तेव्हा बघितलेल्या नव्हत्या. मग एक मित्र काय म्हणाला मला की पुण्यामध्ये डॉक्टर RR जोशी म्हणून आहेत. बर. ते खूप चांगले नाडी चिकित्सक आहेत आणि त्यांची 6 महिने अपॉइंटमेंट मिळत नाही. ते फॉरेनला जास्त वेळ असतात. त्यांना शनिवार वाड्याजवळ त्यांचं क्लिनिक होतं. मग मी ऑनलाईन नंबर घेतला, अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी मला 6 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट दिली. अध्यात्म हा आपल्या भारताचा एक खूप मोठा भाग आहे. आमच्या गावातलेच एक आध्यात्मिक व्यक्ती ते माझ्याकडे आले. माझा त्यांचा परिचय होता. आले रात्री 9-9:30च्या दरम्यानची गोष्ट होती. माझ्या अंगावर काटा उभा होता अक्षरशः. ते म्हणाले, सर काय चाललंय. म्हटलं असं असं आहे, इकडे इकडे नंबर लावला आणि 6 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट दिली आहे आणि आपल्याकडे तर वेळ दिसत नाहीये, आपल्याला पटकन निर्णय घ्यायला लागणार आहे, पण तिथे अपॉइंटमेंट नाही तर पेशंट घेऊन जाऊन आपण कसं जाणार. बरोबर. अक्षरशः माझ्या समोर त्या व्यक्तीने 2 मिनिटं ध्यान लावलं आणि ध्यानातून बाहेर आल्यानंतर मला म्हणाले, तुम्ही उद्या जावा बर आणि आल्यानंतर मला फोन करा. सर पहाटे 5:30ची बस पकडली, पुण्याला आलो. पुण्यामधल्या एका मित्राला बरोबर घेतलं, शनिवार वाड्याजवळ गेलो. तिथे समजलं क्लिनिक तिथे बंद झालंय, शिफ्ट झालंय. कुठे? बाणेरला. आता इथे बाणेरला आहे. बाणेरला तिथे गेलो आणि तिथे रिसेप्शनिस्टशी बोलत होतो मी की माझी मिसेस आहे आणि क्रिटिकल कंडिशन आहे, मला सरांची अपॉइंटमेंट हवी आहे. ते म्हणाले, सर अपॉइंटमेंट भेटणार नाही, दिले त्याच वेळेला तुम्हाला यावं लागेल. आणि त्या रिसेप्शनिस्टच्या शेजारी त्यांची मिसेस ऐकत होती आणि त्या रिसेप्शनला मी सांगितलं की मी चिकित्सा शिकतोय, मी नाडी बघितली, मला नाडीचे पल्स असे जाणवत आहेत आणि केस मला क्रिटिकल वाटते, मला सरांची वेळ हवी आहे. तेवढं सरांच्या मिसेसने ऐकलं. ते समोर आले, म्हणाले काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे मॅडम, मला नाडीचे नोटेशन असे दिसत आहेत. किरकोळ नाडी तेव्हा समजत होती. तेवढं सांगितलं. सर रिसेप्शनिस्टला बोलले की उद्याचं OPD शेड्यूल ओपन कर. पहिली OPD ब्लँक होती. सकाळी 9ची OPD ब्लँक होती. मॅडम म्हणाले सकाळी 9ला येऊ शकता का. मॅडम पहाटे 5ला पोहोचतो. म्हटलं तुम्ही फक्त वेळ सांगा. आणि मग तिथून लगेच त्या मित्राचीच 4 व्हीलर घेतली, गावी गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे आलो. मी, माझी मिसेस आणि माझी चुलती, धाकटी चुलती, 3 जण आलो. सरांच्या समोर बसलो. समोर सर आहेत, मी इथे, मिसेस शेजारी आहे आणि इथे चुलती बसलेली आहे. सरांनी नाडी बघितली. नोटपॅडवर पहिलं लिहिलं आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया, सेकंड प्रोग्रेसिव्ह टू ल्युकेमिया. मी एकदम शॉक. आणि तिसरं लिहिलं स्प्लिनोमॅगेली. आणि ते फिरवलं पॅड माझ्या समोर आणि मला म्हणाले नन अदर दॅन दिस. बट मी म्हणजे शॉक आहे. म्हणाले हिची प्रकृती पाहता हिला हे व्हायला नको होतं. मला फक्त हे जाणून घेण्यामध्ये क्युरियोसिटी आहे की हिच्या शरीरामध्ये असं काय गेलं की ज्याच्यामुळे तिची प्रकृती बिघडून ह्या विकृतीला आली की तिला ब्लड कॅन्सरची सुरुवात झाली. बर. त्यानंतर त्यांना मी सांगितलं CAT 1ची ट्रीटमेंट चालू होती, TBची औषधं चालू होती. त्यावेळी त्या व्यक्तीचं म्हणालं नन अदर दॅन दिस. TBच्या औषधांमुळे ड्रग रेजिस्टन्स जो झाला त्याच्यामुळे स्प्लीन जे रक्त शुद्धी करण्याची प्रक्रिया आमच्या शरीरामध्ये जे
स्प्लीन म्हणजे प्लीहा करतं, त्याचं काम एवढं बिघडलं की रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया बंद पडली. बर. आणि पेशंट ल्युकेमियाकडे चाललाय म्हणाले. ओके. आणि सर म्हटलं काय करायचं आता? ते म्हणाले सुवर्ण भस्म वगैरे त्यांनी काय सांगितलं, अशी महागातली औषधं आहेत ती चालू करावी लागतील. चालेल म्हटलं, काय तुम्ही म्हणाल ते. त्यांनी सांगितलं सकाळी कंप्लीट 7:30ला जर आज तुम्ही पहिला डोस दिला तर दुसऱ्या दिवशी 7:30लाच दुसरा डोस द्यायचा, चुकवायचा नाही. एवढं फक्त तुम्ही 10 दिवस करा, पेशंट यातून रिकवर होईल. बर. सर आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30ला डोस द्यायचा म्हणून घरी गेलो. आणि त्याच दिवशी रात्री 3:30 वाजता माझी मिसेस गेली. ओ माय गॉड. म्हणजे त्या दिवशी जर मी पुण्याला आलो नसतो, सरांकडे जर हे डायग्नोसिस झालं नसतं, तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. की कारण जे झालं ते लोकांना वाटणार आहे नौका डॉक्टर आहे, ह्याने औषधं दिली आणि ह्याच्यामुळेच हे घडलं. आणि बाय बॅड लक नातेवाईकांमध्ये प्रोपगंडा तोपर्यंत हा झालेला होता. सुदैवाने माझी चुलती माझ्या बरोबर असल्यामुळे तो ठोस प्रूफ झाला आमच्यासाठी. कारण सांगायला मिसेस नाहीये, मी सांगेल ते कोणी ऐकणार नाही. पण चुलतीने सांगितलं, डॉक्टरांनी असं असं सांगितलं माझ्या समोर. त्याचा केस पेपर अजूनही माझ्याकडे आहे. बर. म्हणजे आता वडिलांचं काय झालं पुढे? वडील 2012ला डायग्नोज झाले आणि 13च्या सप्टेंबरमध्ये म्हणजे गणपतीमध्ये काय झालं, वडिलांना पुन्हा रिअकरन्स झाला. रिअकरन्स झाल्यानंतर पुन्हा मी त्या डॉक्टरकडे घेऊन गेलो गणपती ते दसऱ्या दरम्यान. तर डॉक्टर म्हणाले स्प्रेड झालाय, इकडे जो ऑपरेशन केलं होतं आपण तसंच आता इकडे आलाय, इथे पण ऑपरेट करायला लागेल आपल्याला. मग मी डॉक्टरना विचारलं की डॉक्टर ठीक आहे, इथून स्प्रेड होऊन इथे आला, तुम्ही म्हणताय कॅन्सर, इथे ऑपरेशन करायचंय, हा कॅन्सर अजून कुठे जाऊ शकतो? ते म्हणाले ते मला काय माहित नाही. बर. हा स्प्रेड होतो हे तुम्हाला अगोदर माहित होतं का? हो माहित होतं. मग तेव्हा तुमची ही नैतिकता नव्हती का की पेशंटच्या नातेवाईकांना त्या केसच्या बाबतीत जे काय आहे ते स्पष्ट सांगणं हे तुमचं कर्तव्य नव्हतं का? मी त्या एमडीशी बोललो, ते काहीच नाही बोलले. मी समजून गेलो, जे काय समजायचं ते समजून गेलो. म्हटलं मला इकडे ऑपरेशन नाही करायचं आता डबल. कारण जर इथे ऑपरेशन केलं, समजा तो बोन मध्ये गेला, बॅकबोन मध्ये गेला, तुम्ही काय आडवा सेक्शन घेऊन कट करणार का? त्याला हॉरिझॉन्टल सेक्शन कट करणार का? नाही करणार तुम्ही. मग तेव्हा काय म्हणणार? पेशंट घरी घेऊन जा म्हणणार ना. बरोबर. त्यापेक्षा आत्ताच आम्ही बघू काय करायचं ते. आणि असं ठरवून आम्ही तिथून निघालो. आणि मग वलसाडला पंचगव्यचं एक हॉस्पिटल तेव्हा होतं, अजूनही चालू आहे ते, माणिकचंदचं हॉस्पिटल आहे ते. मग तिथे घेऊन गेलो आम्ही. तिथे गेल्यानंतर मग पंचगव्याची ट्रीटमेंट जी चालू होती ती समजली आम्हाला की पंचगव्य 11 दिवस ठेवून घेतात आणि फ्रीमध्ये सेशन्स वगैरे सगळे घेतात. आणि तिथून आम्ही घरी आल्यानंतर आम्हाला एक गोष्ट फक्त जाणवली चांगली. काय झालं की जे कॅन्सर पेशंट जेवढे पण जातात ते सगळे कॅन्सर पेशंट, सगळं मसल मास जे आहे, मांस वगैरे शरीरावर सगळं आहे, ते सगळं कमी 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 होत जातं. फक्त बोनी स्ट्रक्चर राहतं, हाडांचा सापळा फक्त शिल्लक राहतो. आणि प्रचंड वेदना, म्हणजे कॅन्सरच्या पेशंटमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक आजार नाहीये, त्याच्या होणाऱ्या वेदना आहे. लोक वेदनेला एवढे कंटाळतात, तेवढ्या प्रमाणातल्या वेदना वडिलांमध्ये आम्हाला जाणवल्या नाही. रोज पंचगव्य आम्ही त्यांना द्यायचो. माझा भाऊ आणि आम्ही दोघं ड्रेसिंग करायचो. डॉक्टर सुद्धा ड्रेसिंगला सुद्धा यायचे नाहीत, सिस्टर सुद्धा कोणी घरी यायची नाही ड्रेसिंग करायसाठी. पूर्ण एवढा मोठा कान त्यांचा पूर्ण निघाला होता. ड्रेसिंग करताना जर कॉटन काढला तर विहिरीतून असं पाणी उपळत, असं रक्त उपळायचं. बापरे. एवढं म्हणजे ते वुंड हिलिंग जे आहे ना, जखम मिळून येणं, तेच व्हायचं बंद झालेलं असतं त्या सिच्युएशनमध्ये. आणि त्यानंतर वडील आमचे 2013मध्ये गेले. आणि त्याच्यानंतर मी पंचगव्यचा सगळं अभ्यास आणि हे सगळं विश्वास आल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग असं म्हणता येईल की तुम्हाला हे जे काही वडिलांची केस आहे किंवा बायकोची केस आहे आणि हे पण कॅन्सरच्याच केस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात घडल्या, त्यामुळे तुम्ही या फील्डकडे वळलात. अगदी ठीक आहे. मग काय शिक्षण आहे तुमचं डॉक्टरीमधलं किंवा या सेगमेंटमधलं? पंचगव्य हा जो सेगमेंट आहे, म्हणजे देशी गायचे पंचगव्य जे आहेत, त्याच्यामध्ये माझं MD झालेलं आहे. मास्टर डिप्लोमा नावाचा कोर्स आहे, तो केला. नॅचरोपॅथीचा कोर्स केला. आणि हे दोन्ही कोर्सेस जेव्हा मी केले आणि जेव्हा प्रत्यक्ष पेशंट बघायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात यायला लागलं की मला कुठेतरी असं बेसलेस वाटायला लागलं. म्हणजे एक औषध आहे, एक विशिष्ट फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला विशिष्ट आजारामध्ये द्यायचा, हे मला कुठे रुचेना.
म्हणजे माझं एक पहिल्यापासून स्वभाव असं होतं की जोपर्यंत मला क्लिअरिटी नाही येत आहे की असं का करायचं, हे केल्यानंतर पुढे काय होणं अपेक्षित आहे आणि ते होतंय का नाही होत, हा फ्लो जर आपल्या समोर नसेल तर ट्रीटमेंटला ती जी धार यायला पाहिजे ना, शार्पनेस जो पाहिजे तो नाही यायचा. मग काही आयुर्वेदिक डॉक्टर्स वगैरे होते, त्यांना मी भेटलो. मग त्यांना विचारलं आयुर्वेदामध्ये नेमकं काय असतं, कारण आपलं कधी आयुर्वेदाचा संबंध आलेला नसतो. मग ते म्हणलं आयुर्वेद खूप अवघड आहे. म्हणून असं का म्हणताय, कोणाचं पण काम नाही, 5 वर्ष शिकून लोकांना येत नाही आणि नवख्या माणसाचा तो विषयच नाहीये, कोणीच शिकवायला तयार होईना. मग शेवटी ग्रंथ हेच गुरु. मग सार्थ वाघभट पहिलं आणलं, त्यानंतर द्रव्यगुण विज्ञान आणलं, चरक संहिता आणली आणि वाचायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला वाचायला सुरुवात केली, सगळं डोक्यावरून जायला लागलं, काहीच कळेना. म्हणजे द्रव्य म्हणजे काय इथून सुरुवात, रस म्हणजे काय, वीर्य विपाक काय असतो, काहीच कळेना. पण कळेना म्हणून पिछा सोडून चालणार नाही. सतत वाचत 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 गेलं की हळूहळू हळूहळू ते उलगडायला लागलं आणि आयुर्वेदाचा बेस लक्षात यायला लागला. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेला तुम्हाला बेस पाहिजे. आयुर्वेदाचा बेस मी समजला. बेसमध्ये काय आहे, 3 दोष सांगितले जातात, वात पित्त कफ. हे सांगायला फक्त 3 दोष आहेत. प्रत्यक्षात वात नावाची कुठलीच गोष्ट तुम्ही असे दाखवू शकत नाही की हा वात आहे, हा कफ आहे, हा पित्त आहे, दाखवू शकत नाही. मग नेमकं ट्रीटमेंट कशी केली जाते, तर सगळं त्याचा सार जो आहे ना तो गुणविज्ञानामध्ये आहे. म्हणजे ऋषीमुनींनी त्या काळामध्ये जे गुणविज्ञान, म्हणजे आपल्याला असा प्रश्न पडतो की अरे तेव्हा तर डायग्नोसिस टूल काहीच नव्हते, ब्लड टेस्ट पण नव्हती, MRI नव्हता, मग त्यांना कसं कळायचं की कोणाला काय आजार झालाय आणि कसं कळायचं की ह्या आजारातून हा पेशंट रिकव्हर होतोय का नाही होत. मेजरमेंटला टेप काहीतरी पाहिजे की नको. बरोबर. आणि मग ते गुणविज्ञान म्हणजे समजा कफ असेल तर कफाचे गुण सांगितलेत. गुरु शीत आहे, म्हणजे जडपणा आहे कफामध्ये, थंडाव्याने कफ वाढतो, हे आपल्या अनुभवातून आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. बरोबर. पण त्याचा बेस आपल्याला म्हणजे रिलेट केलेलं नसतं कोणी. पित्त म्हटलं की आपल्याला फक्त वाटतं की उष्णता वाढली की पित्त वाढलं, जळजळ पण वाढते. बरोबर बरोबर. असे पित्ताचे गुण आहेत. वात काय आहे, प्रवास केला की वात वाढतो, वाताचा चलगुण वाढला. AC मध्ये बसलं की वात वाढतो, वृक्षता आहे तिथे, कोरडेपणा आहे. बरोबर. एसीची शीतता आहे, शीतगुण जो आहे तो कफाला पण वाढवतो आणि वाताला पण वाढवतो. हे जेव्हा सगळं असं कोडं उलगडायला लागलं ना, तेव्हा ती एकदम असे लाइटनिंग जशी येते ना ब्रेन मध्ये, तसं वाटलं अरे हे असं आहे, आपण वेगळंच काहीतरी समजत होतो. मग कुठेतरी साधं तुळशीची पानं असतील, आपण तुळशीची पानं चांगली असतात, रोज काढा घेतला पाहिजे. मग सगळ्यांना काढा घेऊन सगळ्यांचे त्रास कमी होतात का? नाही. मग का नाही होत, हा का शोधायचा आपण प्रयत्न नाही करत. प्रत्येक वनस्पती विशिष्ट गुण तिच्यामध्ये आहे, त्या गुणांनी ती काम करते आणि ते परिणाम त्या शरीराला देते. जोपर्यंत शरीरामध्ये त्या वनस्पतीच्या गुणाच्या विरुद्ध स्थिती होती तोपर्यंत ती वनस्पती त्याला बॅलन्स करायचं काम करते. त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर तुम्ही अशी औषधी घेत गेलात तर त्याचे परिणाम शरीरावरती दिसतात. बर. म्हणजे आयुर्वेदिक आहे, निसर्गात आहे म्हणून काहीही घ्या आणि कितीही खा असं नाही चालणार. असं नाही चालणार. बर. असं नाही. त्याचे काही म्हणजे आयुर्वेदात म्हणतात की कोणतेही साईड इफेक्ट नसतात, तर असं काही साईड इफेक्ट होऊ शकतात आयुर्वेदिक औषधांनी? साईड इफेक्ट त्याला नाही म्हणता येणार, पण त्याचे इफेक्ट जे दिसतात त्याचे जे इफेक्ट आहेत, म्हणजे समजा उदाहरण तुळशीचं घेतलं आपण, तुळस उष्ण आहे, मग ती शरीरामध्ये उष्ण गुण वाढवणार आहे ना. बरोबर. आणि उष्ण गुण वाढल्यामुळे एखाद्याचा ऑलरेडी शरीर उष्ण प्रकृतीचं आहे, त्याचा उष्ण गुण वाढल्यामुळे त्याला जर उष्णतेचे काही त्रास सुरू झाले, लघवीतून जळजळ होते, तोंडाला येते, तिखट काय खाऊ वाटत नाही, असे जर काही त्रास झाले तर त्याला आपण त्या तुळशीचे साईड इफेक्ट म्हणायचे, आयुर्वेद साईड इफेक्ट म्हणायचे की त्याचा गुण म्हणायचा. ऍक्च्युली त्याचा तो गुणच आहे. बरोबर. बरोबर. पण खाणाऱ्या व्यक्तीला आपल्या शरीराला काय आवश्यक आहे, कितपत आवश्यक आहे हे त्याने मोजलेलं नाहीये आणि म्हणून त्याने त्याचा गुण दाखवला आणि त्याच्या गुणाचा परिणाम तुमच्या शरीरावरती झाला. मग तुम्ही आयुर्वेदात साईड इफेक्ट होता असं म्हणाल तर आयुर्वेद समजून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी. बरं. पंचगव्ये, आयुर्वेद आणि निसर्ग उपचार याच्यामधला फरक काय, डिफरन्शिएट कसं करायचं? तसं बघायला गेलं तर सगळ्यांना
सगळ्यांचा जो मूळ पाया आहे ना, ही पंचमहाभूत आहेत. बर. पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, जल ही जी पंचमहाभूत आहेत त्या सगळ्यांचा पाया आहे. पंचगव्यमध्ये गायीची जी 5 गव्य जी मगाशी मी सांगितली, ही 5 गव्य ही प्रधान आहेत. जे हे विषमुक्त गोष्ट जर आज आपल्याला कोणती हवी असेल तर गायीची गव्य आहेत. बर. म्हणजे कोणत्याही प्रकारचं टॉक्झिक लोड नसणारी गोष्ट कोणती आहे तर गायीपासून मिळणार, देशी गायीपासून मिळणारी 5 गव्य आहेत. निसर्गोपचार म्हटले काय म्हटलं जात आहे की निसर्गातून जे जे मिळालंय, जे आहारीय आहे, आहार म्हणून जे आपण खाऊ शकतो रोजच्या रोज, ते निसर्गोपचारामध्ये त्याचा समावेश केला जातो. त्याचा पण बेस पुन्हा पंचमहाभूतांकडेच येतो. आयुर्वेदामध्ये आहार हा तर प्रथम सांगितलेलाच आहे. कुठल्याही रोगाच्या मागचं कारण सांगताना म्हणजे कोणताही ग्रंथ आपण उघडला आणि आयुर्वेदामध्ये एक सगळ्यात भन्नाट गोष्ट काय आहे, आजार काय झालाय ना ह्याच्या अगोदर आयुर्वेदिक चिकित्सा करणारा वैद्य त्याची संप्राप्ती मांडतो. संप्राप्ती म्हणजे हा आजार हे शेवटचा टप्पा आहे. स्थान संशय त्याला म्हटलं जातं. कुठल्या ठिकाणी तो रोग झालाय स्थान संशय आहे. त्याच्या अगोदरचा प्रवास जो आहे ना, अन्न, आहार, आहारात काय चुका झाल्या याच्या, ओके, कोणत्या चुका झाल्या, कोणते गुण दोष त्याचे विचलित झाले, त्यांचा चय म्हणजे त्यांची स्थानं सांगितली, तिथे कुठला दोष जमा झाला तो तिथेच स्प्रेड आउट होतो. तिथून तो त्याचं स्थान सोडतो आणि संपूर्ण शरीरवर पसरायला सुरुवात होते. पसरत असताना तो वैगुण्य म्हणतात त्याला, म्हणजे डिफेक्टिव्ह स्पेस, शरीरामधली अशी एखादी जागा जी कमकुवत आहे तिथे जाऊन ते दोष जमा होतात आणि त्याच्यानंतर तिथे व्याधी निर्माण होतो. ही मोठी प्रोसेस आहे. ही प्रोसेस जी आहे ही आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे. आणि ह्या प्रोसेसनुसार कोणते दोष कोणत्या गुणांनी विचलित झाले, किती प्रमाणात ते विचलित झालेत, ते कोणत्या ठिकाणी जाऊन त्यांनी रोग निर्माण केलेला आहे, त्याच्या अनुषंगाने आयुर्वेदामध्ये शोधन आणि शमन 2 प्रकारच्या चिकित्सा येतात. शोधन म्हणजे जी पंचकर्म आपण म्हणतो, मोठ्या प्रमाणात पटकन शरीरातले दोष सगळे एका सायंटिफिक प्रोसेसने बाहेर काढणं, आणि शमन म्हणजे औषधी देऊन, म्हणजे आयुर्वेदात पुन्हा औषध वेगळे प्रकार, वनस्पतीजन्य औषध सांगितलेत, प्राणीज औषध सांगितलेत आणि खनिज औषध पण सांगितलेत. बरं, हे 3 प्रकार हा आयुर्वेदाचा ब्रॉड ऍस्पेक्ट आहे. ओके, असा आपण ह्या तिघांमधला फरक समजू शकतो. तिन्ही जी ट्रीटमेंट घेतली पाहिजे एखाद्या रोगावरती, का कोणतेही एक जास्त इफेक्टिव्ह असू शकेल? हा सगळा कॉल आहे ना चिकित्सा करणाऱ्या वैद्याचा आहे. ओके, म्हणजे आयुर्वेदामध्ये वैद्याला प्रधान स्थान म्हटलंय. तो ठरवतो की या ठिकाणी ह्या रुग्णामध्ये ज्या ज्या काय गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मला पंचगव्यातल्या कोणकोणत्या गोष्टींचा सपोर्ट घेणं आवश्यक आहे, त्यांच्याबरोबर मला वनस्पतीच गोष्टी, प्राणीज गोष्टी असतील किंवा खनिज असतील, यांच्या कोणाचा कशा किती प्रमाणात सहयोग करायला हवा, हे वैद्याचं स्किल आहे. एकच केस आपण 10 वैद्यांकडे जर घेऊन गेलो तर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बघणार आहे त्या केसकडे, वेगवेगळ्या प्रकारचे औषध देणार आहे. त्यामुळे स्पेसिफिकली ह्यापैकी कोणता सेगमेंट हा कॉल त्या वैद्याचा किंवा डॉक्टरचा किंवा चिकित्सकांचा असणार आहे. ओके, तुम्ही जसं म्हणलं की पंचमहाभूत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तर अग्नीचं जास्त महत्त्व सांगितलं जातं, हे नक्की एक्झॅक्टली काय आहे? आयुर्वेदामध्ये ना एक श्लोक आहे, शांतौ अग्नी म्रियते. म्हणजे आज मॉडर्न सायन्समध्ये आपण ट्रीटमेंट रोगांची करतोय, रिपोर्ट नॉर्मल करण्यासाठी आपण ट्रीटमेंट करतोय. आयुर्वेदामध्ये कुठेही एखाद्या आजाराला हा उपचार असं ग्रंथकारांनी सांगितलेलं नाही. पहिलं ते काय म्हणतात, शेवटपर्यंत तुम्हाला चिकित्सा करत असताना शेवटपर्यंत रुग्ण जोपर्यंत तुमच्या बरोबर आहे, पहिलं प्रधान कर्तव्य तुम्हाला करायचं आहे त्याचा अग्नी स्टेबल ठेवायचा आहे. अग्नीच त्याचा कायम पेटता राहिला पाहिजे, नियंत्रणात राहिला पाहिजे. कारण अग्नी ही एक अशी संकल्पना आहे की जे पण आपण अन्न खातो, अन्न हेच शरीराला पोषण करण्यासाठीचं प्रधान औषध आहे. बरोबर. म्हणजे अगदी ज्यांनी ॲलोपॅथीचं निर्माण केलं असं आपण म्हणतो, त्यांनी सुद्धा म्हटलंय, लेट फूड थाईव युअर मेडिसिन. पहिलं अन्न हे औषध आहे. मग आज लोकांची सगळ्यात मोठी चूक काय होते, आहार घेताना आपण त्याचे कॅलरिफिक व्हॅल्यूजचं कॅल्क्युलेशन करून घेतोय.
कार्बोहायड्रेट किती पाहिजेत, प्रोटीन किती पाहिजेत, फॅट किती पाहिजे, हे सगळं आपण मोजतोय इथून आत जाण्याच्या अगोदर. बरोबर. त्या घेतलेल्या आहाराचं कन्व्हर्जन किती प्रमाणात होतंय आणि प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये त्याचं ऍसिम्युलेशन जे आहे, अवशोषण जे आहे, ते किती प्रमाणात होतंय हे अग्नी ठरवतो. बर. तो प्रत्येकाचा जठराग्नी जो आहे, पहिला प्रधान अग्नी जठराग्नी आहे, तो ठरवतो. आणि जर अग्नी मंद असेल तर तुम्ही कितीही चांगलं अन्न खाल्लं तर त्याचं कन्व्हर्जन जे व्हायला पाहिजे, त्याला विपाक म्हटलं जातं आयुर्वेदाच्या भाषेमध्ये, ते विपाक होत नाही आणि तोच सडतं. त्याचा शरीरामध्ये आमदोष वाढतो आणि हेच सगळ्या गाठी होण्याचं मूळ कारण इथे आहे. बर. मग हा अग्नी बॅलन्स कसा ठेवायचा किंवा तो प्रज्वलित कसा ठेवायचा, काय करायला लागेल त्यासाठी? अतिशय चांगला प्रश्न आहे सर. याच्या अगोदर मी एक अग्नी संदर्भात एक अध्यात्मातली एक गोष्ट सांगतो, जी आपण सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलेली आहे, पण आपल्याला त्याचा कनेक्ट नसतो, संदर्भ नसतो की हे असं आहे का. मी अभ्यास करता करता नेहमी विचार करतो अग्नी असतो कुठे शरीरात, नेमका त्याचं स्थान काय आहे, कुठं असतो नेमका. आपण जठराग्नी, मग जठरात असतो का, माझी क्युरियोसिटी. आणि मग अनेक ग्रंथ वाचता वाचता, ऑडिओ ऐकता ऐकता मला जेव्हा ते समजलं ना, मी एकदम असा हवेतच उडाल्यासारखं झालं. आपण ज्ञानेश्वर माऊलींची आणि मुक्ताईची गोष्ट आपण ऐकतो. हो. हा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईला भूक लागले, लोक जेवण बनवू देत नाहीये आणि ज्ञानेश्वरांना मुक्ताई म्हणते की दादा मला भूक लागले. मग ती भाकरी भाजण्याची गोष्ट आहे. भाकरी कुठे भाजली जाते? तव्यावरती नाही, ज्ञानेश्वर माऊली पाठीवरती, त्यांच्या पाठीवरती भाकरी भाजली जाते. अग्नीचं स्थान ग्रहणी सांगितलंय ग्रंथकारांनी. ग्रहणी म्हणजे ही जी नाभी आहे आपली, त्याच्या मागे मोठा आतडं जे आपण म्हणतो, म्हणजे दोन ग्रंथकारांचं वेगळं मत आहे, पण जवळपास सारखं आहे ते. एक ग्रंथकार म्हणतात नाभीच्या 4 बोटं आतमध्ये अग्नी आहे. एक ग्रंथकार म्हणतात ग्रहणी म्हणजे मोठं आतडं जे आहे ते अग्नीचं मूळ स्थान आहे. बर. मग ज्ञानेश्वर जेव्हा पाठीवरती भाकरी भाज म्हणतायत, म्हणजे त्यांनी त्यांच्या तेजपुंजाने, त्यांच्या तपसामर्थ्याने तिथल्या अग्नीचं डायरेक्ट कन्व्हर्जन केलं भाकरी भाजण्यासाठी. म्हणजे अग्नीचं मूळ स्थान ग्रहणीमध्ये आहे, मोठ्या आतड्यामध्ये. आणि मग कॅन्सर सारख्या आजारामध्ये जेव्हा पेशंटची भूक अतिशय मंद झालेली आहे, जेवण जात नाहीये, सतत उलटे होत आहेत आणि हॉस्पिटलने हात वर केले, पेशंट घरी घेऊन जा म्हणून सांगितलंय, त्यावेळी मग आम्ही काय करतो, अग्नी ग्रहणीमध्ये आहे ना, मलावरोध प्रचंड असतो पेशंटला, म्हणजे 4-4 दिवस 8-8 दिवस पेशंटला संडासच होत नाही. मग लोकांना समज लोकांचा उलटा आहे. लोक काय म्हणतात, काय खाल्लं नाही तर संडास कशी होणार. बरोबर. आम्ही उलट म्हणतो, जे साचलेलं आहे ना मल, तो जोपर्यंत बाहेर निघणार नाही तोपर्यंत भूक नाही लागणार. बरोबर. आणि तो बाहेर काढण्यासाठी नैसर्गिक मार्ग, संडासच्या जागेतून जे औषधी द्रव्यांची बस्ती तयार केली जाते. कॅन्सरच्या केसमध्ये बस्ती देताना अतिशय काळजीपूर्वक द्यावी लागते, कारण त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अगोदरच बलक्षय झालाय, शक्ती नाहीये. आणि बस्तीमधून सुद्धा त्याचा बलक्षय नाही झाला पाहिजे, पण मल निघून गेला पाहिजे. आणि मग आपण चूल पेटवतो ना, चूल पेटवताना जर चुलीला जर धूर होत असेल तर फुंकरीने फुंकणे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय करतो आपण, वायू दिला तिथे आणि वायूने अग्नी प्रज्वलित केला. तीच गोष्ट ग्रहणी हे वाताचं मूळ स्थान सांगितलेलं आहे, मोठं आतडं. तिथला अवरोध कमी झाला, तिथला अपान वायू म्हणजे जो खाली मल घेऊन जाण्याचं काम करतो, तोच वरती सगळ्या वायूंचं पुन्हा पोषण करायचं काम करणार आहे. तो प्रज्वलित झाला की तो अग्नीला प्रज्वलित करतो आणि मग पेशंटला भूक लागायला लागते, पचायला सुरुवात होते. पण इथे अतिशय काळजीपूर्वक आहार नियंत्रण महत्वाचं असतं. म्हणजे काही खाल्लं त्या ठिकाणी, जे अग्नीच्या परिमाणापेक्षा जास्त घेतलं तर पुन्हा अग्नी मंद होतो. म्हणून इथे अल्पशा प्रमाणात प्रज्वलित झालेला जो अग्नी आहे त्याला अतिशय लघु म्हणजे पचायला अतिशय हलका आहार, जसं की मुगाची पेज, फक्त मूग शिजवलं तर राहिलेलं वरचं पाणी, त्यानंतर भाताची पेज, असे जे काही जुने अडाणी लोक ज्यांना आपण म्हणत होतो ते हे आहार्य गोष्टी ज्या करत होते, त्या गोष्टी करत गेले की अग्नी हळूहळू वाढत जातो. ज्या रुग्णामध्ये अग्नी वाढतोय त्याचं आयुष्य अजून शिल्लक आहे. ज्याचा अग्नी वाढत नाही तोच आमच्या दृष्टीने क्रिटिकल आहे, मग आजार कोणताही असू द्या. बरं, कोणाचा अग्नी वाढतोय किंवा कमी होतोय हे कसं ठरवतंय? खूप सोपं आहे.
आणि त्याला कुठली टेस्ट आणि काय पॅरामीटर लावायची गरज नाही. त्या पेशंटला भूक लागते का? भूक वाढायला लागली, अग्नी वाढतोय. पाचन चांगलं व्हायला लागलं, त्यांचा उत्साह वाढायला लागला, अग्नी चांगला वाढतोय. जर ते कमी होते तर अग्नी मंद होतोय. आहार थोडासा हलका करा. ओके, एवढं सोपं आहे ते. आणि एवढं सोपं केलं तर बरेचसे आजार आपल्या जीवनात येणारच नाहीत. जर सुज्ञ लोकांनी फक्त स्वतःच्या भुकेवरती आणि तहानेवरती नियंत्रण जर ठेवलं, म्हणजे तहान हा विषय एक असा झालाय ना, आज पाणी किती प्यायचं लोकांना, ते 5 लिटर 10 लिटरच्या बॉटल घेऊन फिरतात. दिवसभरात एवढं पाणी प्यायचंच आहे. हे पाणी सगळ्यात जास्त अग्निमांद्य करतं, हे लोकांना माहित नाही. बर, आहार किंवा पाणी हे किती प्यायचं, किती तुमचं शरीर सांगतं तुम्हाला, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहात. तहान लागेल तेव्हाच पाणी प्या. किती तहान आहे, किती घोट पाणी पिल्यानंतर तुम्हाला तृप्ती होते, समाधान वाटतंय पाणी पिल्याचं, थांबा. बर, आहार किती, त्याच्यापेक्षा जास्त गरजच नाही शरीराला. मग जे गरजेचं नाहीये ते ओव्हरलोड तुम्ही केल्यामुळे ते पचवण्यासाठी शरीराला अतिरिक्त अग्नी वापरावा लागतोय आणि तेवढा त्याच्याकडे नाहीये. मग ते आमविष तयार करून ठेवतंय आणि ते आमविष जे आहे हेच उद्याच्या सगळ्या आजारांचं कारण आहे. ओके, मग अशी तुम्ही म्हणलात चुलीचं एक्झाम्पल दिलेत की बुवा अग्नी चूल जर धूर हे करत असेल तर आपण फुकारीने फुंक मारून अग्नी पेटवतो, वायू देतो. आपल्या शरीराला काय असं करता येईल, वायू देता येतो ज्याच्यामुळे अग्नी प्रज्वलित होऊ शकतो? कसं द्यायचं वायू? हा वायू द्यायचा म्हणजे शरीराकडे ऑलरेडी आहे. ओके, त्याला जो अडथळा आलाय ना तिथे पोहोचण्यासाठीचा, तो अडथळा त्याच्या वात प्रकोप आम्ही त्याला म्हणतो. शरीरामध्ये वात जर वाढलाय, बरोबर, तर तो वाढलेला वात जो आहे तो विकृत वात आहे, त्याला प्राकृत करायचंय. ओके, डिस्टर्ब झालेला आहे तो, त्याला बॅलन्स करायचंय. आणि बॅलन्स करण्यासाठीची ट्रीटमेंट म्हणजे बस्ती चिकित्सा आहे. ओके, म्हणजे तुम्ही तुमचं म्हणजे आतमध्ये साचलेलं पूर्ण खाली करून टाकलं तर तुमचा जो अग्नी आहे तो नॉर्मल होऊ शकतो. तो वाढण्यासाठी मदत होत राहते. बरं, एका बस्तीमध्ये होत नाहीये, सातत्याने कंडिशननुसार, पेशंटनुसार किती बस्ती द्यायच्या, कोणत्या द्यायच्या, बस्तीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. लेखन स्वरूपाची बस्ती असते, म्हणजे जी शरीराची तुमच्या वजन किंवा बायोमास कमी करणार आहे, अशी बस्ती कॅन्सरच्या केसमध्ये देऊन चालत नाही. ओके, ती शरीराचं झीज करते आणि कॅन्सरमध्ये आपण पाहतो की ऑलरेडी त्या शरीराची झीज होत असते. मग तिथे बल्य स्वरूपातल्या अनेक प्रकारचे बल्य औषधं आणि गाईचं दूध, तूप अशा गोष्टींचा वापर करून तिथल्या वाताला जिंकावं लागतं. वाताचा मूळ गुण काय आहे? वृक्षता हा वाताचा सगळ्यात पहिला गुण सांगा, कोरडेपणा. मग शरीर कोरडं पडतंय, मल कोरडा झालाय, तोंड कोरडं पडतंय, हे सगळं सुरू झालं की समजायचं वाताचा कोरडेपणा वाढायला लागलाय. आणि मग तो कोरडेपणा कमी करण्यासाठी काय, त्याच्या उलट आयुर्वेद म्हणजे काय खूप अवघड गोष्ट नाही, उलट करा आणि बॅलन्स करा. कोरडेपणाच्या विरुद्ध स्निग्धता आहे. मग सगळ्यात नैसर्गिक शुद्ध स्निग्धता कोणती? गाईचं तूप, हार्मलेस. बर, गावरान गाईचं, गावरानच म्हणजेच गाईचं तूप, गावरान गाय म्हणजेच गाईचं तूप. दुसऱ्या प्राण्याला गाय म्हणणं म्हणजे तो गायीवरती अन्याय आहे. बर, कॅन्सरचा उल्लेख आयुर्वेदात सापडतो का? खूप छान प्रश्न आहे. मी आता काही मिनिटापूर्वी बोलता बोलता सांगितलं होतं की आयुर्वेदामध्ये आजाराच्या नावाने उपचार हा कन्सेप्टच आयुर्वेदात नाहीये. बर, म्हणजे कॅन्सरला उपचार आहे का? अनेक लोकांचे असे प्रश्न येतात, कॅन्सरला आयुर्वेदामध्ये उपचार काय? कॅन्सर हा शब्द आयुर्वेदाच्या काळात नव्हताच, मग आज उपचार कसा काय त्याला आयुर्वेदामध्ये होतो, असा सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असतो. सगळ्यात पहिली गोष्ट, आजार तयार होण्याचा जो प्रोसेस आहे, फ्लो आहे, आयुर्वेदात सांगितलेले आहे. पहिलं खाल्लेलं अन्न जे आहे त्याचं मूळ स्थान जठर, जठरामध्ये आलं. जठर हे कफाचं मूळ स्थान आहे. अर्ध्या जठराच्या वरती कफ, म्हणजे कफाचे सगळे आजार जर आपण बघितलं तर इथून वरती आहेत. सर्दी होऊ द्या, घशात कफ अडकलाय, डोकं जड झालंय, कफाचे आजार सगळे वरती. तिथून ते लहान आतडं जे आपण म्हणतो हे पित्ताचं मूळ स्थान आहे, नाभीपर्यंतचं मूळ स्थान. सर ढोबळ मानाने हे मांडलं गेलेलं आहे. आणि मोठं आतडं जे आहे त्याला ग्रहणी म्हणतात, हे वाताचं मूळ स्थान आहे. हे तिन्ही दोष त्यांच्या त्यांच्या स्थानामध्ये प्रबळ असतात. जसं कुत्ता आपली गली में शेर होता आहे, तसं ते दोष त्या स्थानामध्ये शेर असतात. पण जेव्हा ते विकृत होतात, त्यांच्या गुणामध्ये जेव्हा चढ उतार होतो, तेव्हा ते त्यांच्या त्यांच्या स्थानामध्ये पहिले विकृत होतात, बिघडतात आणि तिथून ते शरीरामध्ये पसरतात. आणि पसरल्यानंतर तिथे तिथे जाऊन जिथे ख वगैरे मध्ये ते त्यांच्या स्वरूपामध्ये त्यांचे आजार निर्माण करतात.
कॅन्सरमध्ये सगळ्यात पहिली कॅन्सरची सुरुवात ही गाठीपासून होते. म्हणजे पहिली शरीरामध्ये गाठ बनते, मग ती बिनाईन की मेलिग्नंट, म्हणजे ती कॅन्सरची आहे की कॅन्सर नसलेली आहे, हा मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने होणारा विषय आहे. बिनाईन म्हणजे मांसाची गाठ म्हटलं जातं, बरोबर. आणि कॅन्सरस ट्युमर जो आहे, मॅलिग्नंट ट्युमर असेल जो स्प्रेड होणार आहे, हा नंतर कन्वर्ट होतोय. पहिली गाठ बनते, नंतर ती कॅन्सरमध्ये कन्वर्ट होते बऱ्याच अंशी, हे आपल्या लक्षात येतं, बरोबर. मग गाठ बनते कशी, त्याचा जो प्रोसेस फ्लो आहे, हा फ्लो जर मेंटेन ठेवला तुम्ही, शरीर तसं विकृत होऊच दिलं नाही, तर गाठच बनणार नाही, तर कॅन्सरच होणार नाही. ओके. आयुर्वेदाच्या बेसला धरून आपण हे बोलतो. मग आयुर्वेदात ट्रीटमेंट कशी होते, तर ट्रीटमेंट कॅन्सरला केलीच जात नाही. बर. मग ट्रीटमेंट केली जात नाही, कॅन्सर पेशंटला आम्ही करतो काय? हा, तुमचं पॅटर्न काय ते पण विचारणारच आम्ही. ऍक्च्युली आजपर्यंत आमचे अनेक पेशंट आहेत, त्यांना आम्ही कधीही एखादी ब्लड टेस्ट किंवा MRI, CT स्कॅन, पेट स्कॅन, बायोप्सी अशा टेस्ट आम्ही एकाही पेशंटला आमच्या ट्रीटमेंटसाठी गरजेचे आहे म्हणून करायला सांगितलेली नाही. बर. एकाही नाही. फक्त आम्ही टेस्ट करायला सांगतो पेशंटला, त्या फक्त एवढ्यासाठी सांगतो की जर त्या पेशंटला कन्फर्मेशन हवंय की त्या शरीरातली ती गाठ आहे, गेली की कमी झाले की वाढले, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ते तुमच्यासाठी म्हणून तुम्ही ते टेस्ट करू शकता. मग आजपर्यंत एकाही केसला आम्ही रिपोर्टनुसार ट्रीटमेंट नाही करत आहोत. का नाही करत? कारण रिपोर्टमध्ये ज्या गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये आयुर्वेदातल्या एकाही गोष्टीचा रेफरन्सच लागत नाही काय. म्हणजे ट्रीटमेंट करताना त्यांचं गुणविज्ञान आम्हाला पहिलं पाहिजे, 3 दोषांची संकल्पना आम्हाला पहिली पाहिजे, 3 मल जे आहेत, त्रिमल म्हटलं आयुर्वेदामध्ये, म्हणजे मल, मूत्र आणि श्वेत, म्हणजे घाम, लघवी आणि संडास, हे तिघांचं परीक्षण सगळ्यात महत्वाचं सांगितलं आयुर्वेदामध्ये. आणि हे शब्द प्रश्न परीक्षेने खूप प्रश्न कळतात. एखाद्याला संडास कशी होते हे तो व्यक्ती जेवढं सांगू शकतो तेवढं कुठले लॅब नाही सांगू शकणार. नाहीच. एखाद्या लघवीला प्रवृत्ती कशी आहे, फोर्सफुली होते, होतच नाही, अडकत होते, थेंब होते, जळजळ होते, हे कोण सांगणार आहे? ती व्यक्ती सांगणार आहे, त्यांचं शरीर सांगणार आहे. मग आम्ही लोकांना हे शिकवतो, तुमचं शरीर पहिलं समजायला शिका. आणि शरीर समजलं की पुढच्या वेळी येणारा पेशंट जो असतो ना, खूप फाईन होऊन येतो, तो स्वतःच्या शरीराचं प्रॉपर निरीक्षण करतो, त्याला माहिती आहे डॉक्टर काय काय विचारणार, आणि ते इनपुट दिले की आम्हाला इनपुट्स मधून कळतंय की शरीरामध्ये काय काय बदल झाले. आणि त्याच्या अनुषंगाने मग दोषांचा बॅलन्स करण्यासाठी वाढलेले गुण कमी करणं, कमी झालेले गुण वाढवणं आणि बॅलन्स करणं, ह्याच्यासाठी मग गायीचे तूप, घृत ह्यांच्यामधून औषधांचं संमिश्रण करून ते त्या पेशंटला देत जायचं, बल वाढवत जायचं, अग्नी वाढवत जायचा, त्याचा कॉन्फिडन्स वाढवायचा, त्याच्या मानसिकतेवरतीच काम करणारी औषधं त्याच्यामध्ये द्यायची. आणि असं करत करत गेलं पेशंटला कॉन्फिडन्स येतो. आता एक पेशंट आहे आमचा, जवळजवळ 3 वर्ष झाली त्या पेशंटला ट्रीटमेंट चालू आहे. सर 3 वर्षापूर्वी तो व्यक्ती जो आमच्याकडे आला होता, बक्कल कॅव्हिटीमध्ये इकडचं ऑपरेशन झालं गुजरातमध्ये, अदानीमध्ये कामाला होता क्रेन ऑपरेटर म्हणून, नाकामध्ये नळी होती, 6 महिने आरटी फिडिंग त्या ट्यूबमधून जेवण चाललं होतं, आणि आमच्याकडे 2 वेळा ओपीडीला येऊन गेला. आमच्याकडे आलं की पहिलं आम्ही सांगतो की 15 दिवस तुम्हाला वडूजला रेसिडेन्शियल ट्रीटमेंटला यायचं आहे. बरं. पण लोकांना ते वडूज सारख्या ठिकाणी, म्हणजे मुंबई, पुणा, सिटी सोडून ग्रामीण भागामध्ये कसे काय ट्रीटमेंट कॅन्सर सारख्या आजारासाठी कशी काय होऊ शकते, हा प्रश्न पहिला त्या डोक्यामध्ये येतो. 2 ओपीडीला पेशंट येऊन गेला, मी त्याला काहीच औषध दिली नाहीत. मग डॉक्टर औषध तरी द्या. अरे दादा, औषधं देईन मी, तुझ्याकडून 4 रुपये मला येतील, पण 15 दिवस तो औषधं घरी खाल्ल्यानंतर तुला त्या औषधाने जे अपेक्षित परिणाम जर नाही मिळाले तर तू उद्या माझ्या बरोबर पंचगव्य, आयुर्वेद सगळ्यांना नाव ठेवणार आहेस. बरोबर. चूक काय, तुझी चूक काय आहे की जोपर्यंत तुझं शरीर एका प्रॉपर प्लॅटफॉर्मवरती येत नाही, एका ट्रॅकवरती शरीर जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत औषधं काम नाही करणार तुला. आमच्याकडे जेव्हा तू ऍडमिट होणार आहेस तेव्हा पंचकर्म असेल, स्नेहस्वेदन असेल, बस्ती असेल, नस्य असेल, शिरोधारा असेल, सगळी पंचकर्म, आणि तुझं अग्नीचं रोजच्या रोज मापन होणार आहे. त्याच्यानुसार औषध आणि आहार हे जे होणार आहे तेव्हा 15 दिवसांतर तुझं शरीर बऱ्यापैकी एका ट्रॅकवरती येणार आहे. आणि ते आल्याशिवाय घरी औषध देऊन उपयोग होणार नाही. एकदा ते ट्रॅकवरती आले, औषध दिलं तर परिणाम करतील, खूप चांगला परिणाम होतो, खूप चांगला. तर तो पेशंट सर आत्ता
त्याने गुजरातची नोकरी सोडली, हम्म. मुंबईला शिळफाट्याला घर घेतलं हम्म. आणि शिळफाट्याला राहतो. हम्म. दर 15 दिवसाला ओपीडीला एकटा बसने येतो. बर. त्यांना मी मागे लागलोय, 3 महिने होऊन गेले मागे लागलोय, हम्म. तुमचे एकदा पेट स्कॅन करून घ्या. हम्म. तो म्हणतो नाही सर मला करायचंच नाही. हम्म. म्हटलं अहो एकदा तरी करून घ्या. हम्म. नाही मला करायचंच नाही. म्हटलं का नाही करायचं, कारण तरी कळू द्या. हम्म. त्याने काय उत्तर द्यावं सर? काय उत्तर दिलं? म्हणाला सगळ्यात पहिलं मी जेव्हा तुमच्याकडे आलो होतो हम्म. तेव्हा मी रिपोर्ट घेऊन आलो होतो माझे, हम्म. तुम्ही माझी फाईल उघडून पण नाही बघितली. बर. पुन्हा 6 महिन्यानंतर मी टेस्ट केली होती, हम्म. तेव्हा पण मी रिपोर्ट घेऊन आलो होतो, ती पण माझी फाईल तुम्ही उघडून पण नाही बघितली. हम्म. आणि आज माझ्या शरीरामध्ये काय बदल झाले मला कळतंय, हम्म. मग मी टेस्ट कशाला करू? बरोबर आहे त्याचं. ग्रेट. म्हणजे असे माझं- किती पेशंट आहेत ज्यांना रिझल्ट आले खूप छान? जे पेशंट सातत्याने आपण सांगतो त्या गोष्टी समजून घेत आहेत हम्म. आणि शरीर समजण्यासाठी ते स्वतः वेळ देत आहेत आणि स्वतःसाठी करतायत, हम्म. 90% पेशंटमध्ये रिझल्ट येतो. फंटास्टिक. 10% पेशंटमध्ये प्रॉब्लेम काय होतो, पेशंट येतानाच जर खूप लेट आला, एक्स्ट्रीम लास्ट स्टेज म्हणजे अग्नी मंद म्हणजे शांत व्हायला अग्नी आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जर अपेक्षा ठेवली हम्म. तर त्या ठिकाणी आपले पण हात वर करावे लागतात, पर्याय नाही त्या ठिकाणी. अग्नी जोपर्यंत वाढतोय, हम्म. अग्नी वाढणं जोपर्यंत शरीर स्वीकारणार आहे, दोषांचा संचय म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणात दोष साचले असतील तेवढं अग्नीच्या वरती लोड आहे. बरोबर. पेशंटचं शरीरबळ पण खचलंय. कॅन्सरमध्ये सगळ्यात महत्वाच्या ना 2 गोष्टी आम्हाला लक्षात आल्या. हम्म. जनरली आपण बघतो कॅन्सर 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 आणि मग मला हे प्रश्न पडतो की आयुर्वेदाचे अनेक लोक आहेत कॅन्सरसाठी ट्रीटमेंट करायला का मागत नाहीत. हम्म. हाही मला बऱ्याच प्रश्न पडायचा. तर आयुर्वेदाचे 2 मार्ग सांगितले ट्रीटमेंटचे. म्हणजे शरीरामध्ये होतं काय, एक तर संतर्पण होतं आणि दुसरं अपतर्पण होतं. हम्म. म्हणजे शरीरामध्ये एकतर दोष खूप वाढलेले असतात किंवा जे वातपित्त कफ आहेत हे दोष खूप वाढलेत किंवा ते खूप क्षीण झालेत, म्हणजे खूप वीक झालेत. एवढं वीक झालं की त्यांना पण सावरणं अवघड होतंय. कॅन्सरमध्ये या दोन्ही गोष्टी होतात. बर. संतर्पण तर प्रचंड आहे आणि अपतर्पण पण आहे. म्हणजे पेशंटला भूक लागत नाही, कफ साचलाय, संचिती खूप आहे, उलटी येते, संडास होत नाहीये, उष्णता वाढते, हे सगळं होतंय आणि त्याच्याबरोबर वजन पण घटतंय, शरीरबळ पण कमी होत चाललंय आणि आजार वाढतोय. म्हणजे एका बाजूला संतर्पण आहे, दुसऱ्या बाजूला अपतर्पण आहे. ही जी क्रिया आहे संतर्पण आपण दोन्ही गोष्टी एका वेळी ट्रीट करणं हे सगळ्यात चॅलेंजिंग काम असल्यामुळे म्हणजे एक अपतर्पण कमी करण्यासाठी संतर्पणयुक्त आहार द्यावा लागतो. मग तो संतर्पणाचा आहार दिला की ऑलरेडी त्यात साचलेले दोष ते वाढायला लागतात. ते कमी करायला दिलं की पेशंटचं अपतर्पण व्हायला सुरुवात होते, हे वीक होते. ही गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली आणि याच्यासाठी पंचगव्य ह्याच्यासारखं रामबाण उपाय नाही. रामबाण उपाय नाही. कॅन्सर हा शब्द ऐकला तरी लोक खूप घाबरतात. तर इतका भयानक रोग शरीरात होतोय याची कारण फक्त पचन संस्था किंवा तुम्ही जे आता जे प्रोसेस सांगताय तेच आहे का? शरीराला काय मिळतंय म्हणजे जे पण आपण खातोय आहार आणि विहार ह्या 2 गोष्टी म्हणजे तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये राहताय, वाढताय आणि शरीराला तुम्ही काय देताय ते देण्यापेक्षा आमचं शरीरात गौऊर्जा म्हणून आम्ही जेव्हा काम करतो आमचा अनुभव हा आहे, लोकांनी काय खाल्लं ना ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ते पचलं का, ते शरीराला लागलं का, शरीराने स्वीकारलं का, ते हे मोजणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि विहारातल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे समजा आज IT सेक्टरमध्ये काम करणारा एखादा व्यक्ती आणि त्याला जर आम्ही सांगितलं की नाही तुला AC मध्ये बसायचंच नाहीये, तर म्हणजे जगू कसा? बरोबर. बरं, आयुर्वेदात हे नाही सांगितलं की तुम्ही वाऱ्यात फिरू नका, प्रवास करू नका, सांगितलंय रोगींसाठी. पण ज्यांचं दैनंदिन काम ज्यांचं जे आहे त्यांना ते काम करणंच आहे, तिथे आपण त्यांना रिस्ट्रिक्शन नाही लावू शकत, तू हे करायचंच नाही. मग इथे काय करणं अपेक्षित आहे? बॅलन्स करा. जर AC मध्ये राहून तुमची वृक्षता वाढते, शरीराला स्निग्धता द्या, नैसर्गिक स्निग्धता द्या. अशा गोष्टी जर केल्या तर कॅन्सरच काय कोणत्याही प्रकारचा आजार शरीरात निर्माण होण्याची प्रोसेस जी सुरू होते म्हणजे चय दोष साचणं हे जर तुम्ही थांबवलं, हेच जर नाही झालं तर पुढे आजार निर्माणच होणार नाही. मूळ पायाच त्या ठिकाणी आपल्या शरीरात आपल्याला सांभाळता आला
पाहिजे. मग कॅन्सर सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये आलं की आपल्याला लक्षात येईल की बाबा आजाराच्या नावाचं नाही, आपल्याला आपलं शरीर सांभाळायचं आहे. पंचगव्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणतं गव आहे किंवा काय महत्त्वाचं आहे? तूप महत्त्वाचं आहे, गोमूत्र महत्त्वाचं आहे किंवा काय महत्त्वाचं आहे आणि त्याचा वापर कसं केला पाहिजे? हां, पंचगव्यामध्ये ना दूध, तूप, दुधापासून आपण ताक बनवतो, लोणी काढतो, दही बनतं, पहिलं दह्याचं ताक, ताकाचं लोणी आणि लोण्याचं तूप, अशा हे आहार्य पदार्थामध्ये येतात. गोमूत्र आणि शेण, गायपासून मिळणाऱ्या मुख्य 3 गोष्टीपैकी दूध पहिलं, दुसरं गोमूत्र, तिसरं शेण. हे शेण जे आहे ते जेव्हा लोक शेतामध्ये टाकत होते तर शेणामधून जे पोषक तत्व आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे घटक जे मिळणं अपेक्षित होतं ते शेतीत पडत होतं, शेतीतून ते पिकात येत होतं, पिकातून ते आपल्याला कन्वर्ट होऊन डायरेक्ट आपल्याला मिळत होतं. गोमूत्राचा बऱ्यापैकी वापर आपण घरातल्या विधीमध्ये वगैरे आपण करत होतो, फवारणी असेल, इकडे तिकडे असेल, आणि काही प्रमाणात गोमूत्र सुद्धा वापरलं जात होतं. ह्या प्रत्येक गोष्टीचे ना गुण आहेत. म्हणजे आज पंचगव्य चिकित्सा म्हटलं की लोकांचा कसा शिक्का पडला की पंचगव्यवाले म्हणजे गोमूत्राचे डॉक्टर, असा एक शिक्का पडलाय. का? कारण सरसकट सर्वांना गोमूत्राच्या अर्काच्या बॉटल वगैरे दिल्या जातात. मग इथे गोमूत्राचे गुण जर आपण लक्षात घेतले आणि त्याची पोटॅन्सी म्हणजे त्याची ताकद किती आहे, किती प्रमाणात ते कोणत्या व्यक्तीला दिलं गेलं पाहिजे, तर त्याच्यासारखं औषध नाहीये. गोमूत्र करतं काय? सगळ्यात महत्वाचं, गोमूत्र म्हणजे आम्ही त्याला कमांडो म्हणतो. म्हणजे जिथे जिथे शरीरामध्ये अडथळे तयार झालेत ना, म्हणजे तुमच्याकडे खूप मोठं रॉकेट आहे, ते रॉकेट तुम्हाला पुण्यावरून मुंबईला घेऊन जायचंय, रॉकेटची क्षमता खूप चांगली आहे, पण रॉकेट इथून मुंबईला न्यायचं कसं, ते न्यायचं काम कोण करणार? ते जे व्हेकल आहे ना, ते व्हेकल गोमूत्र आहे. बरं. मग त्या गोमूत्राबरोबर तुमच्या शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी कोणती औषधं पोचणं आवश्यक आहे, कोणत्या ऑर्गनमध्ये, उदाहरणार्थ लिव्हरमध्ये एखादं औषध पोचवायचं आहे, तर गोमूत्राचा त्या ठिकाणी तुम्ही तेवढ्या पोटॅन्सीमध्ये घ्यायचं आहे की जेवढं त्याच्या शरीराच्या पित्ताचं आणि उष्णतेचं तुम्ही अनालिसिस करायचं आहे. आणि दिलेलं गोमूत्र हे त्या कम्पॅरेटिव्हली या तुलनेत असायला हवं की ते शरीराची उष्णता वाढवणार नाही आणि लिव्हर पर्यंत जाताना लिव्हरवरती काम करणारे काही विशिष्ट औषधी ऑर्गननुसार ग्रंथकारांनी सांगून ठेवलेत. आणि त्या औषधीचं कॉम्बिनेशन जर तुम्ही गोमूत्राबरोबर केलं तर गोमूत्र त्याला तिथेपर्यंत पेनिट्रेट करायचं काम करतं, घेऊन जायचं काम करतं, पोचवायचं काम करतं. म्हणजे क्वांटिटी पण तुम्हाला औषधाची कमी लागते, गोमूत्र ठिकाणी पोचवायचं काम करतं. म्हणजे गोमूत्राला कॅरियर पोचवणं हे हा एक भाग सांगतो, गोष्टी खूप मोठ्या आहेत त्याच्या. दूध जे आहे हे अजन्म सात्म्य म्हटलंय, म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत दूध हा आहार्य पदार्थ आहे. सगळ्यात पहिला आहार दूध आहे आपला. आणि तुपाची तर गोष्टच एवढी भन्नाट आहे, म्हणजे तुपाबद्दल म्हणजे प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज मी सांगतोय. त्यात तुपाची एक प्रॉपर्टी अशी आहे जे स्वतःचे गुण सोडत नाही आणि त्याच्याबरोबर त्याच्या विरुद्ध गुणाच्या गोष्टी जरी मिसळल्या तरी त्यांचे आहे असे गुण कॅरी करतं, त्याच्यामध्ये बदल करत नाही. म्हणून गाईच्या तुपाला हजारो वर्षापासून म्हणजे एवढे सगळे प्राणी आहेत, एवढे सगळे प्राणी दूध देतात, एवढ्या सगळ्या प्राणी दुधाचं तूप बनवू शकतं. मग फक्त गाईच्या तुपालाच ग्रंथकारांनी एवढं महत्व का दिलं, तर त्या गाईच्या तुपाचा हा जो मूळ गुण आहे तो गुण स्वतःचे प्रॉपर्टी ते सोडत नाही आणि त्याच्यावर जे पण काय घेऊ त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी स्वतःबरोबर ते कॅरी करत जातं. आताची रिसेंट एक केस आहे, माझी उरणची पेशंट आहे. 27 वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. ब्रेस्ट रिमूव्ह केलं, सर्जरी झाली, किमो रेडिएशन सगळं झालं. 27 वर्षानंतर त्यांना पॅनक्रियाजमध्ये कॅन्सर झाला. बरं. आणि तो स्प्रेड होऊन लिव्हरपर्यंत पोहोचलाय. बरं. आणि माझे किडनी कॅन्सर जो क्युअर झालेला आहे, बेलापूरचा आहे, नेरूळ बेलापूरचा, त्याच्याशी कसं कुठून तर त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्याने सांगितलं माझं असं असं झालं होतं, या ठिकाणी मी गेलो होतो, तुम्ही तिथे जावा. ते पेशंटला तिथे घेऊन आले. पेशंटला घेऊन नंतर पेशंट कसं तरी चालत हॉस्पिटलपर्यंत आला. बघितलं तर त्या पेशंटला आम्ही सांगितलं की तुम्हाला जेवढ्या लवकर म्हणजे आज रात्री जरी निघाला तरी चालेल, पेशंटला वडूजला घेऊन यायला लागेल तर मी ट्रीटमेंट करू शकेन. 15 दिवसांतर पुन्हा म्हणालात तर मी या पेशंटला ट्रीटमेंट करू शकणार नाही, कारण अग्नीचं लक्षात येत होतं, आपल्याला बल लक्षात येत होतं. ते म्हणाले नाही, आम्ही आत्ता लगेच यायचे की आम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागेल, आम्हाला एखादं औषध तरी द्या काहीतरी. म्हणून मी एक 200 ml गायच्या तुपात बनवलेलं घृत होतं ते दिलं. तर तेव्हा त्याला त्रास होता, ॲसिडिटी होती, बीपीचा त्रास होता, आणि पेशंटला भूक लागत नव्हती. आणि अशा केसमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्या पेशंट पॉझिटिव्ह असतो, रिलेटिव्ह
निगेटिव्ह असतात. काही वेळेस रिलेटिव्ह पॉझिटिव्ह रिलेटिव्ह जे पॉझिटिव्ह आहेत, पेशंट निगेटिव्ह असतो. इथे काय होतं, रिलेटिव्ह सगळे पॉझिटिव्ह होते, पेशंट निगेटिव्ह होता. बरं. मग आम्ही ते घृत दिलं. घरी गेल्यानंतर त्या पेशंटने घृत खायला सुरुवात केली. सर 15 दिवसामध्ये बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या बंद झाल्या. भूक लागायला लागली. आम्ही बंद करत नाही, त्यांना सांगतो तुम्ही रिपोर्ट काढायचे, मॉनिटर करायचं. मॉनिटर केलं, नॉर्मल रेंजला आलंय, गोळ्या अर्धी कमी करा. कमी करत करत बंद केल्या. पेशंट चालायला लागला. पेशंटचा कॉन्फिडन्स वाढला. पेशंट तिथून वडूजला यायचं म्हणून फोन आला. म्हटलं नका आणू, 350 किलोमीटरचा प्रवास करणार आहे, पेशंटला पेलायला पाहिजे. नाही, पेशंट यायला तयार आहे. आलं तर पेशंट गाडीमध्ये झोपून आणलं होतं. आमचं सगळं प्रोटोकॉल बसते वगैरे सगळं सुरू झालं. 4 दिवसात सर पेशंट चालायला लागली. आमच्या मॅडमला पेशंट म्हणते, मिसेसला, मॅडम मोबाईल आहे का तुमच्याकडे? आहे ना. अहो माझं शूटिंग करा ना, बघा ना मी कसली भारी चालते. एक घृत. घृत काय असतं? घृत म्हणजे गाईचं तूप. तुपामध्ये आम्ही कस्टमायझेशन म्हणजे त्या व्यक्तीच्या ह्या सगळ्या पॅरामीटरनुसार कोणकोणत्या औषधी वनस्पती किती पोटेन्सीमध्ये त्यांना देणं गरजेचं आहे, त्याच्यानुसार त्यांच्या प्रॉपर्टीज, त्या मेडिसिनच्या प्रॉपर्टीज त्या गायच्या तुपामध्ये एन्हान्स केल्या जातात. घृतसिद्धी प्रक्रिया त्याला म्हटलं जातं. दिसायला ते छोटीशी बॉटल किंवा एक चमचा दिसतं, पण तुमच्या शरीरासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, मग ते संतर्पण होणारे असू द्या की अपतर्पण होणारे असू द्या, मागाशी मी सांगितलं, हे सगळं जे आपण एकत्र करतो तेव्हा घृत म्हणजे त्याची स्निग्धता जी आहे ती तुमच्या शरीरामध्ये दोष वाढूही देणार नाही. म्हणजे घृत ही अशी गोष्ट आहे, शीतवीर्याचं आहे, हे थंड आहे प्रकृतीला, तरी पण अग्नी वाढवतं. बर. म्हणजे अग्नी वाढण्यासाठी उष्ण गुण पाहिजे. तुपात शीतता आहे तरी पण ते अग्नी वाढवतं. म्हणजे यज्ञामध्ये, होमामध्ये आपण तूप टाकतो, पेटतं. बरोबर. असं तुम्ही इतर पदार्थ शरीरात शीत आहेत म्हणून टाकले तर ते तुमची भूक वाढवणार नाहीत, भूक कमी करणार. बरोबर. बरं, हे जर कोणाला आजार नाही आहे किंवा काही नाही, फक्त तूप त्यांनी कसं सेवन करावं, किंवा हे ग्रुप जे तुम्ही सांगितलं ते कसं तुमच्याकडे मिळेल किंवा काय, कुठून घ्यायचं काय? गाईचं तूप अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. आता सुदैवाने एक 10 वर्षामध्ये देशी गायीवरती जे काम झाले, प्रचंड प्रमाणात तूप उपलब्ध आहे. जे निरोगी व्यक्ती आहेत ज्यांना असं वाटतंय की माझ्या शरीरामध्ये मला रोग होऊ नये म्हणून तूप घ्यायचं असेल, तर आयुर्वेदामध्ये औषधी सेवन काल सांगितलं, कोणत्या वेळी कोणतं औषध घ्यायचं आणि ते शरीरावरती कुठे काय परिणाम करतं. त्यापैकी आता जे निरोगी आहेत, म्हणजे ज्यांना असं वाटतं की आम्ही आजारी नाही आहोत आणि आम्हाला भविष्यात आजार होऊ नये म्हणून आम्हाला औषधं घ्यायचे आहेत, त्याला रसायन काळ सांगितलं. रसायन म्हणजे शरीराचं पोषण करणं, शरीराचा सजरा व्याधी विनाशयंती, म्हणजे जरा म्हणजे वृद्धापकाळ नाही यायला पाहिजे. अशा लोकांनी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिली जेव्हा भूक असते, उठल्या उठल्या चहा नाश्ता काही न करता तुम्ही गरम पाण्यामध्ये 1 चमचा ते 2 चमचा तुमच्या भुकेनुसार, पाचन क्षमतेनुसार तुम्ही घ्यायचं आहे. हे तूप घ्यायचं गरम पाण्यामध्ये टाकून. पाचन क्षमता कशी ठरवायची? सकाळचं उठल्या उठल्या तुम्ही घृत घेतलं आणि समजा 3 तासानंतर तुमची जेवायची वेळ असेल तर 3 तासापर्यंत भूक लागली पाहिजे, म्हणजे तोपर्यंत जे घेतलेलं तूप आहे तुमचं पचलेलं आहे. जर 3 तासामध्ये समजा तुम्हाला भूक लागली नाही तर दुसऱ्या दिवशी त्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे. हे आपलं आपण करायचं आहे, कारण रोजची भूक तुमची वेगळी असते. म्हणजे रोज आपण एकसारखा आहार, शरीराची डिमांड नसते. आपण वेळ झाली म्हणून आणि रोजचं मी एवढं खातो म्हणून खातोय. बरोबर. मला एक सांगा, हे प्राण्यांचं मांस असेल किंवा दूध असेल, तूप असेल, आता एक कम्युनिटीज तयार झाली आहे जे म्हणते की असं नाही केलं पाहिजे, खाल्लं नाही पाहिजे किंवा त्याच्यामुळं विपरीत परिणाम शरीरावरती होतो, तर हे काय भानगड आहे? इथे रिसर्च नावाची जी एक गोष्ट आज चाललेली आहे ना, रिसर्च, ते रिसर्च करतायचे, ऑलरेडी सर्च झाले त्याच्यावरती पुन्हा पुन्हा शोधायचं चाललंय काहीतरी. जेवढे पण रिसर्च होत आहेत ना, ह्या रिसर्चमध्ये आयुर्वेदाच्या गोष्टीला तुम्ही जर म्हणत असाल तर ते रिसर्च आयुर्वेदाच्या अँगलने होणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे एक कपडे शिवताना टेलरकडे टेप असतो, बरोबर, तो टेप लांबी मोजायचं काम करणार आहे कपड्याची, आणि त्या टेपने तुम्ही पाण्याची लांबी मोजायला जाणार. कशी मोजणार? बादलीमध्ये अशी मोजणार, खोली मोजणार, तिरकी मोजणार, आणि त्याच्यावरून नेमकं माप निघणार आहे का? नाही निघणार. मग ठराविक लोकांचा समूह घेतला, त्याच्यावरती तुम्ही अमुक एक गोष्ट केली, 60% लोकांमध्ये तुम्हाला जे ठरवलंय तुम्ही एवढं मला बघायचं आहे तेवढं त्याच्यामध्ये परिणाम दिसला की तुमचा रिसर्च व्हॅलिड झाला.
पण हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये जे लिहून ठेवलेलं आहे त्यातला कानामात्रा सुद्धा आज बदलत नाही. तो सगळ्यात मोठा रिसर्च आहे असं आम्हाला चिकित्सकांना वाटतं. ग्रेट. मग प्राणीज पदार्थ जे आहेत म्हणजे प्राण्यांपासून मिळणारे दूध असेल, तूप असेल, हे खायचंच नाही असं जर आपण म्हणत असू तर हजारो वर्षापासून आमचे पूर्वज ह्या दूध दुभत्यावरतीच जगले. बरोबर. ते 100 वर्ष कसे जगले? मग आज असं काय होतंय? कारण खाण्यामध्ये जे दूध दुभतं तुमच्या येते ते शुद्ध नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट देशी गाईचं नाहीये. आणि त्याच्यामुळे जे त्याची खाण्याची शरीराची एक विशिष्ट स्थिती आहे. म्हणजे दूध समजा म्हटलं की लोकांना असतं की दूध आहार्य पदार्थ रोज घेतला पाहिजे, कितीही पिलं तर त्याचे काय दुष्परिणाम नसतात, असं नाही. हे समजायला पाहिजे आपल्याला. जसं दह्याचं भांडं असेल म्हणजे अगोदर त्यात दही ठेवलेलं होतं, ते काढून घेतले पण भांडं अस्वच्छ आहे म्हणजे आतमध्ये दही वगैरे आहे आणि त्यात जर दूध ओतलं तर काय होईल? दही होईल. दूध फाटून जाईल लगेच. हो. दही लागणार आहे, त्याचं दूध राहणार आहे का? नाही. तसं तुमचं जठर जे आहे ना ह्याच्यामध्ये आम्लता जर अगोदरची असेल आणि त्यात तुम्ही वरून दूध पित असाल तर दुधाचं पूर्ण पचन झाल्याचे परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणून इथं आयुर्वेदाच्या अनुषंगाने मी काय म्हणतोय, तुमच्या अग्नीनुसार तुम्हाला शुद्ध दूध घेताय का तुम्ही? आणि दूध घेण्याची वेळ काय सांगितली आपल्याला? पहाटे, रसायन काळी. सकाळी उठल्या उठल्या पहिलं दूध घ्यायचंय आणि ते दूध जेव्हा पूर्ण पचेल म्हणजे पुढची भूक लागेल तेव्हा तुम्ही पुढचा आहार घ्या. बरोबर. हे सामान्य सूत्र आहे. हे आम्ही आज पाळतोय का? नाही पाळत. अशी जर सूत्र पाळली तर दुधासारखं म्हणजे परिपूर्ण पोषण शाकाहारी माणसांसाठी दुसरं काय असू शकत नाही. फंटास्टिक. तुमचा जो उद्देश आहे कर्करोगमुक्त भारत, त्याच्याबद्दल काय सांगाल? सर, आम्ही जे आज पंचगव्यमध्ये गौ ऊर्जा हेल्थ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत आयुर्वेदिक डॉक्टर्स, पंचगव्य चिकित्सक आणि निसर्गोपचार समूहाने आम्ही जे काम करतोय, इथे आमच्या एक गोष्ट लक्षात आली की कॅन्सर झाल्यानंतर जर आपण अशा पद्धतीने ट्रीटमेंट केल्यानंतर जर त्या कॅन्सर पेशंटमध्ये सकारात्मक बदल आपल्याला दिसून येत आहेत, मग शेवटच्या टप्प्यावरचे पेशंट येतात, अशी वेळच येऊ नये म्हणून आपल्याला काय करता येऊ शकेल? ओके. आणि मग इथे आम्ही विचार करताना आमच्या हे लक्षात आलं की घृत हे परम रसायन जर सांगितले आणि हे परम रसायन जर लोकांनी ब्रह्ममुहूर्ताला किंवा सकाळच्या रसायनकालीन किमान पहिल्या अग्नीच्या वेळी, सूर्योदयाच्या वेळी का होईना, जर रेग्युलर लोकांच्या आहारामध्ये जर हे जायला सुरुवात झाली, त्यांच्या प्रकृतीनुसार जर ते कॉम्बिनेशन जर झालं, असे जर 1,00,000 लोकांपर्यंत 10 वर्षात आम्हाला पोहोचायचं आहे की ज्यांना कॅन्सर फ्री लाईफ जगण्यासाठी आयुर्वेदावरती विश्वास आहे, आयुर्वेदाचे बेसिक प्रिन्सिपल्स त्यांना मान्य आहेत, आपल्या शरीराचं ऑब्झर्वेशन त्या आयुर्वेदाच्या प्रिन्सिपलप्रमाणे करतायत. मग मलपरीक्षण असेल, अग्निपरीक्षण असेल, हे साध्या साध्या गोष्टी त्यांना शिकवायच्या आहेत आम्हाला. आणि त्यांना त्यांचं शरीर सांभाळायचं शिकलेत. घृत जर रेग्युलर त्यांच्या आहारामध्ये आली, घृत का रोजच्या रोज होणारी झीज शरीराची जी आहे ना, ती जर भरून निघायला लागली तर तुमचं वृद्धापकाळ पण तुमच्या जवळ येणार नाही. बरं. एवढं ग्रंथकारांनी सांगितलंय, ते थोतांड नाहीये. रसायन चिकित्सा नावाचे अध्याय आहेत. तुमचा कसं प्लॅन आहे, पण कशा पद्धतीने तुम्ही पोहोचणार आहात किंवा काही असं केलंय का काही वर्कआउट? त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे आता सध्या. त्याच्यावरतीच आमचं काम चालू आहे की कॅन्सर पेशंटला ट्रीटमेंट करणं हा एक भाग आहेच, पण त्याच्याबरोबर मग आमचे जे आता पेशंट असतील, जे काही नातेवाईक आहेत, आमच्या कुटुंबातली लोक आहेत. म्हणजे आज माझ्या आईबद्दल थोडंसं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. आईचं वय आज 68 वर्ष आहे. कोविडच्या अगोदर 2020च्या अगोदर माझ्या भावाने आईचे पूर्ण बॉडी स्कॅनिंग करून घ्यायचं ठरवलं. म्हटलं एकदा बघून घेऊया ना. आईला तिकडे घेऊन जाण्याच्या 2 दिवस अगोदर लहान भाव आहे माझा, त्याला मी सांगितलं आईला हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, हार्टमध्ये ब्लॉकेज आहेत आईच्या. तो म्हणा तुला कसं कळालं? म्हटलं मला वाटतंय. म्हटलं मला कुठे कळतं काय, मला वाटतंय. 2 दिवस थांब म्हटलं, कळेलच की. म्हणजे घरातले लोक सुद्धा आपली एक परीक्षा बघतात. हा आपला कॉन्फिडन्स लेवल वाढवायचं काम ह्या लोकांनी केलं. खरं तर गेलो आम्ही पुण्यालाच, सह्याद्रीमध्ये बॉडी स्कॅनिंग पूर्ण झालं. 78% 3 ब्लॉकेज निघाले हार्टमध्ये आईच्या. बरं. 2020 सालची गोष्ट आहे. आज 2025 आहे. आजपर्यंत माझ्या आईने त्या ब्लॉकेजसाठी एकही गोळी खाल्ली नाही, पुन्हा टेस्ट नाही. आणि त्यावेळेस तिला जे त्रास होत होते ते त्रासही नाहीत. आणि आई काय करते, अर्धा किलो घृत आईसाठी एका वेळी बनतं.
ते घृत संपायच्या अगोदर आई सांगते. मला आबा म्हणतात घरामध्ये, आबा माझं घृत संपायला 4 दिवस बाकी आहेत. मग मी आयला विचारतो, तुला आता काय काय त्रास होतोय? पण पहिलं हे होत होतं, आता हे काय नाही होत, पण आता थोडीशी म्हणजे झोप लागत नाही. बरोबर, बाकीचं सगळं ठीक आहे, झोप लागत. मग पुढच्या घृतामध्ये आम्ही त्यानुसार निद्राजनन काही औषधी असतात आयुर्वेदामध्ये, त्या थोड्याशा वाढवायच्या. एवढं करतोय आम्ही. आईला हार्टचा प्रॉब्लेम तर नाहीच. मागे 6 महिन्यापूर्वी एकदा आहार विहार खूप गडबडला होता आईचा. ब्लड टेस्ट केली, शुगर 349 आली. 1 महिना आईला सांगितलं त्या पद्धतीने आईने फक्त डाएट फॉलो केला, एकही मेडिसिन आईला दिलं नाही. हे घृत रेग्युलर चालू होतं. 1 महिन्यानंतर टेस्ट केली, पोस्ट लंच फास्टिंग दोन्ही शुगरचे रिपोर्ट नॉर्मल आले. अरे वा. शरीर शुगर सारखा आजार तर आम्ही तर म्हणतो, शुगर बीपी तर आमच्याकडे जर बाकी ट्रीटमेंट कॅन्सर पेशंट घेत असतील ना, सहज बरे होऊन जातात, रिपोर्ट नॉर्मल येतात त्यांचे. बरं. लोकांना वाटतं हे काहीतरी असं फेक बोलतात किंवा ओव्हर कॉन्फिडन्स सांगतात, जे अशक्यसारख्या गोष्टी अशा सहज सांगतात. अरे बाबांनो, 80% शुगरचे आजार जे आहेत ना, हे आयुर्वेदातली रसदुष्टी आहे, म्हणजे अपचनाचा आजार आहे. बरं. आणि तुमचं पाचन सुधारलं की ब्लड शुगर नॉर्मल यायला सुरुवात होते, फक्त पाचन सुधारण्याने. बरोबर. पाचन सुधारण्यासाठी काही ट्रीटमेंट किंवा काही ऍक्टिव्हिटी तुम्ही? मेडिसिनची गरज खूप नंतर पडते. पहिलं तुमचा आहार तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे खाताय ते पचतंय का, आणि जेव्हा खाताय तेव्हा तुम्हाला भूक किती आहे एवढं कळलं ना, भुकेनुसार तुम्ही खाल्लं, तुम्ही वेळेनुसार खावा, पण भूक किती आहे त्याच्या हिशोबाने खावा. बरं. म्हणजे समजा आता म्हणजे 10ची सकाळी जेवणाची वेळ आहे, पण मला रोजच्या एवढी चांगली कळकळून भूक नाहीये, मी 1 भाकरी खातो रोज, आज अर्धीच खा ना बाबा. ओके. आहार थोडं कमी करा ना, काही प्रॉब्लेम नाही. एवढं जरी समजलं, म्हणजे काय खायचं काय नाही खायचं हेच खायचं ते मोजून खायचं म्हणलं की लोक थोडे दिवस खातात, नंतर ते डोक्याला जड होऊन जातं, अरे काय जगतोय काय साठी. नैसर्गिक आहार तुमचा जो आहे, पिढ्याने पिढ्याचा जो चालत आलेला आहार आहे, हा तुम्हाला सात्म्य सवयीचं झालेलं आहे. त्याला एकदम तुम्ही डिस्ट्रॅक्ट करायला गेलं की काही दिवस ठीक होतं, नंतर नंतर ते मेंटेन नाही होत. मग एवढं जरी अग्नी समजला, भूक किती आहे पचतंय का, आयुर्वेदात ह्याचे पण मोजमापं दिलेत. अग्नी कसा मोजायचा. शेवटचा प्रश्न, आता बरंच आपलं तासपेक्षा जास्त वेळ झालेला आहे, तर काय संदेश द्याल एक निरोगी आरोग्य जगण्यासाठी आमच्या ऑडियन्सला? सगळ्यात महत्त्वाचं आहे, आयुर्वेदाच्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करा, नॉलेज घ्या. गुण जे मी सांगितले की ते काय असतं, बाबा उष्णता वाढते, काय वाढते, आणि हे वाढत असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी मी आहारामधले पदार्थ जे घेतोय तो कॅल्क्युलेशनने, प्रोटीन कार्बोहायड्रेट ह्या मापाने तुम्ही जर बघायला गेला तर ते नाही होणार. तुम्ही आयुर्वेदाचे गुण शोधा, सहज आहे. ChatGPTकडे तुम्ही गेला तर पदार्थाचं नाव टाकलं की ते सांगते, लगेच सांगते. पपई, सार्थ वाघबटच्या दृष्टीने पपईचे गुण सांगा, लगेच सांगते. मला असा असा त्रास होतोय, मला जळजळ वाटते, त्याला विचारा, ते सांगते. जळजळ वाटते, उष्ण आहार कमी करा. मग शीत आहार म्हणजे काय त्याला विचारा, सांगेल. म्हणजे हे मी एक डॉक्टर म्हणून नाही सांगत आहे, कारण ही एक ट्रीटमेंट नाही सांगत आहे मी. सर्वसामान्य व्यक्तीला ज्याला छोटे मोठे त्रास आपल्याला काय होतं त्याचं नॉलेज घ्यायचं आहे ना, तर तुमच्या मोबाईलमध्ये आहे. राईट. आणि अग्नी मल, म्हणजे तुम्हाला रोज संडास झाली पाहिजे. संडास होण्यासाठी तुम्ही जे चूर्ण घेता, थोडे दिवस संडास होते, नंतर पुन्हा होत नाही, कारण चूर्णातला वृक्षगुण वायूला पुन्हा दूषित करतोय. असं बाबाने करू नका. एखाद्या वैद्याकडे जावा, तो 4 रुपये घेईल, द्या त्याला. बरोबर. चुकीची औषधं खाण्यापेक्षा त्याचा प्रॉपर सल्ला घ्या. मल व्यवस्थित सांभाळा, अग्नी सांभाळा, पाचन व्यवस्थित होऊ द्या. एवढं जर झालं तर तुमचे 50% पेक्षा जास्त शरीराचे प्रॉब्लेम कमी झालेले तुम्ही स्वतः अनुभवाल. फॅन्टास्टिक. सो दीपक सर, तुम्ही इकडे आलात आणि खूप सारी इन्फॉर्मेशन आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला BP असेल, शुगर असेल, कोणत्याही प्रकारचा आजार असेल किंवा कॅन्सरसारख्या मोठ्या आजारावरती पण डॉक्टर साहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे, करतायत. आणि जर तुमच्याकडे कोणी पेशंट्स असतील आणि तुम्हाला वाटत असेल की बुवा ॲलोपॅथीमध्ये खूप सारं त्रासदायक ट्रीटमेंट आहे आणि हे जे काही पंचगव्या असतील किंवा निसर्ग उपचार असेल किंवा आयुर्वेद असेल, याच्या माध्यमातून ट्रीटमेंट करून
त्यांना बरं करायची तुमची इच्छा असेल तर नक्की डॉक्टर साहेबांचा नंबर आम्ही खाली शेअर करतो आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. त्यांचं कुठे वडूजला क्लिनिक आहे तर त्याचाही ॲड्रेस आपण खाली प्रोव्हाइड करू. तुम्हाला जर या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की डॉक्टर साहेबांना आम्ही परत एकदा बोलवून याच्यावरती काही प्रश्नांवरती अजून प्रकाश टाकावा तर नक्की तुम्ही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये मला टाका. नेक्स्ट टाईम जर तुमचे प्रश्न भरपूर सारे आले तर डॉक्टरांना मी परत बोलवेल आणि त्या प्रश्नांवरती आपण एक पॉडकास्ट नक्की करू. सो तुम्ही आत्तापर्यंत टिकून राहिलात तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला दाबा, म्हणजे मला जे काही वेजदा कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये रिअल हिरो बोलवायचे आहेत त्यांना तुम्हाला पूर्णपणे ऐकता येईल, त्यांचे अनुभव तुमच्या जीवनामध्ये वापरता येतील आणि तुमचं आयुष्य समृद्ध करता येईल. तर भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद सर. धन्यवाद, तुम्ही आम्हाला संधी दिली आणि माझा हा एवढा मोठा विषय, गंभीर विषय जो आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संधी दिली त्याबद्दल गौ ऊर्जा परिवाराच्या वतीने मी तुमच्या शतशिर ऋणी आहे. धन्यवाद. थँक्यू.